मंदिरात जातो, ढाण ढाण घंटा वाजवायच्या वरच्या, टाणा टाण घंटा, तू वाजवतोस, तुझी बायको वाजवते, मग छोटं पोरला कडे तू वाजवतो, दणाण 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 घंटा वाजवतो, पळत 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 जायचं, असं काहीतरी करतो. हे काय करतो आजपर्यंत कळलेलं नाही. म्हणजे बेटिना ब्युमर नावाच्या मॅम आहेत, जर्मन, खूप छान काम आहे त्यांचं वाक्य ऐक, त्यांनी काय सांगितलंय. ते म्हणतात, व्हिजिटिंग अ हिंदू टेम्पल इज गोईंग बॅकवर्ड इन टाइम्स अँड इनवर्ड इन स्पेस. अदृश्य ब्रह्माचं व्यक्त स्वरूप म्हणजे ओंकार. मूर्ती नाही देव केवळ साधन, अखंड चिंतन तिन्ही काळी, मूर्ती पलीकडे धवल प्रकाश या नभातळी. तर देवाचं दर्शन घेणं म्हणजे काय, विवेक जागेवर ठेवून या डोळ्यांनी बघ आणि ते कोरिलेट कर, गोष्टी सापडतील. दॅट इज दर्शन. डोळ्यांनी पाहिलं, मी पाहिलं, दॅट्स नॉट गुड. थाट बघायचा आहे तमिळनाडू, एलिगन्स बघायचा आहे, गुलजार स्कूल ऑफ थॉट बघायचा आहे तर चालुक्य, उत्कल कला, हाईट ऑफ कला बघायची आहे तर ओरिसा, आणि उत्कटता तुम्ही दत्तवाला आहे बाबा, काही म्हण की हरपले मन झाले उन्मन, मितूपणाची झाली बोळवण, की हा जो प्रकार आहे की मी तो वेगळा उत्कट आहे, हायली येते, तर दॅट इज खजुराहो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्गप्पावर. आज आपण एक असा प्रश्न विचारणार आहोत जो आपण सगळे करत असतो पण कधी विचारात घेत नाही. मंदिर कसे बघावे. आपण मंदिरात जातो, दर्शन घेतो, फोटो काढतो आणि बाहेर येतो, पण मंदिर आपल्यात काही बदल घडवतं का? आज आपल्यासोबत आहेत लेखक, कवी, दंतवैद्य आणि भारत तत्ववेत्ता डॉक्टर राहुल देशपांडे, जे मंदिराकडे फक्त श्रद्धेने नाही तर समज, इतिहास आणि अनुभवाने पाहतात. चला तर मग आज मंदिर पाहू, नाही समजून घेऊया. सर, मंदिर कसे बघावे हा प्रश्न तुम्हाला विचारला तर सर्वसाधारण माणसाच्या डोक्यात आधी काय येतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आपण मंदिर बघतो की देव बघतो, किंवा देव पाहूनच बाहेर येतो? मस्त प्रश्न आहे हा. आधी डोक्यात प्रश्न काय तो सांगू का? मला जो अनुभव आहे, मंदिरात जायचंच का हा प्रश्न आहे पहिला आजकाल. बरोबर, मनापासून म्हणशील तर. आणि आपण मंदिर बघून बाहेर येतो का देव बघून बाहेर येतो, हा फार ट्रिकी प्रश्न आहे. बरोबर. दुर्दैव आहे आपलं की आपण याच माइंडसेटने जात असल्यामुळे आपण मंदिर पण बघत नाही, मंदिरच बघत नसल्यामुळे देव अजून लांबचा मुद्दा आहे. तर आपण जेव्हा जातो, आपण जसे शिकलोय तसे दुर्दैवाने मंदिर पण दिसत नाही आणि देव पण दिसत नाही, फ्रँकली. सर, लेखक, कवी आणि इंडोलॉजिस्ट म्हणून मंदिर बघण्याची तुमची दृष्टी सामान्य भक्तांपेक्षा कशी वेगळी? एक तर बंधू, सामान्य भक्त आणि मी आपला काही फरक नाही रे. आपण सगळे भक्तच आहोत. जे नास्तिक आहेत ना ते जास्त भक्त आहेत. बरं. हे काही नाहीच आहे, वेद ब्राह्मण्य मानत नाहीच. बरं. ह्याच्यावर त्यांचा इतका विश्वास आहे, त्याच्यावर सगळे आपण आस्तिक आहोत. सगळी मला म्हणशील तर इंडोलॉजी केल्यामुळे मंदिराचा आकार कळणार आहे. म्हणजे मला आवडणाऱ्या भाषेत, कविता गाण्यांच्या भाषेत सांगायचं झालं ना तर ठीक आहे ना, सा रे ग आणि पद असे वेगळे स्वर म्हणतो की शिवरंजनी राग आहे. हे पहिले 3 स्वर आहेत ते आपले कोमल आहेत, आपण असं, आणि नंतर हे शुद्ध आहेत. शिवरंजनी तोंडपाठ आहे, रागाचं व्याकरण तोंडपाठ आहे माझं शिवरंजनीचं. तो येतो, ऐकतो, काहीतरी भावना घडायला लागतात, त्याला मी व्याकरण म्हणतोय. पण ह्याच रागात जेव्हा मेरा नाम जोकरमध्ये जाने कहा गए वो दिन गाणं ऐकू येतं, तेव्हा जे वेदना वेगळ्या आहेत, ते दुःख वेगळे आहे, ते भावना वेगळ्या आहेत. बरोबर. ह्याच रागात जेव्हा मेरे नैना सावन भादो ऐकू येतं, तो वेगळा प्रकार आहे. बरोबर. आणि देवकृपेने मध्ये एक सीडीचं काम केलं होतं, राधाजी, पंडित हेमंत पेंटचं संगीत आहे. त्यात पंडित शौनक अभिषेकी आणि प्रज्ञा देशपांडे गातात. त्यात जेव्हा राधाजी अंगाई गाते, वेदनाच आहे पण सगळं भोगले ना, वेदना निमून गेल्यात ना, चल आता शांत नीज, असा संवाद आहे. तर इंडोलॉजी केल्यामुळे डेफिनेटली व्याकरण कळलंच रागांचं. बरोबर. पण त्या गाभाऱ्यात, त्या व्याकरणाच्या, त्या आकाराच्या गाभाऱ्यात तोपर्यंत भावना बसवत नाही ना, तोपर्यंत देव दिसणार नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे, कवी म्हणून नाही, पण कवी मनानेच देवळात गेले तर देव दिसेल, जर दिसणार असेल तर. इंडोलॉजीमुळे, शिक्षणामुळे, आता तुम्ही एवढं काम करताय, अनेक चॅनल्सवरच्या आपल्या बोलण्यामुळे, व्याख्यानांमुळे आकार कळतो ना, आकार कळतो, ग्रामर कळतं. पण देव बघायचा असेल कुठेतरी आता टिंग वाजलं पाहिजे ना, ते त्यासाठी भक्ती आवश्यक आहे, प्रश्नच नाही. बरोबर.
सर, मंदिर म्हणजे फक्त देव असलेली जागा आहे की ती एक अनुभव घेण्याची रचना आहे? आता इथे आधी आवर्जून सांगेन की देवचा अर्थ माहिती नाही मंडळींना. बरं. देव शब्द आहे ना, त्याची उत्पत्ती आहे दिव धातू. दिव धातू आहे, दिसणारा, प्रकाशणारा, चमचमणारा जो तो. त्याच्यामुळे जो दिसतो तोच देव आहे. तर देव पाहिलाय का हा प्रकार खूप वेगळा पडतो, कारण दिसतो त्यालाच देव म्हणतात. पण मंदिर आणि देव हे असं वेगळं नाही करतायत बरं. या क्षणी तरी. पण आज जाताना आपला पुन्हा सांगेन एक भक्ती आणि एक ॲप्रोच अतिशय महत्त्वाचा आहे. बरोबर. ते असेल तर देऊळ कळेल. कारण देवालय याचा जर साधा अर्थ पाहिलास, देवस्य और देवानाम आलया. आलय म्हणजे घर. बरोबर. एका देवाचं किंवा अनेक देवांचं घर, घरकुल हे देवालय आहे. जसं तर मग माझं घर मी नटवतो, बरोबर. 1 RK 1 BHK 2 BHK पासून पेंटहाऊसपर्यंत जातो. हो हो. तसं माझ्या देवाचं घर माझ्या ऐपतीप्रमाणे, मग शारीरिक, मानसिक, आर्थिक, हो. आध्यात्मिक ऐपती मी वाढवत जातो ना, हा जो प्रकार आहे. तर देवाचं घर असं असताना त्या घराचे नियम आहेत, त्या घराचे आकार आहेत. त्याच्यामुळे मंदिर आणि देव आपण खूप असं डिस्टिंग्विश बेसिकली करू शकत नाही, असं मला तरी वाटतं मनापासून. ओके. सर, मंदिरात पाऊल टाकण्याआधी मनाची कुठली तयारी असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? फक्त मंदिर असं नाही रे. माझं म्हणणं आहे कुठलंही काम जेव्हा मनापासून करू तुझी तयारी लागते ना, तीच तयारी येते. बरं. माझं स्पष्ट म्हणणं आहे, आपल्या पौराणिक कथा म्हण किंवा संत वाङ्मयात एकनाथ महाराज सोडले, त्याच्या स्वप्नात ज्ञानामाऊली आले होते आणि मुळ्या लागतात वगैरे म्हटले होते. तो मोठा एक ती घटना आहे. ते सोडल्यास मी कधी वाचलं नाही आहे की तुला किंवा मला कोणी फोन करून देवाला ये म्हणून सांगितलं. फाईन. बरोबर. मला हाऊस म्हणून देवाला जातोय की नाही, हो. तर जसं म्हणजे मी काकाकडे जातो, माझ्या मामाकडे जातो, आजोबांकडे जातो, माझ्या जुन्या घरी जातो, आजोळच्या घरी जातो. त्या ज्या मनाने जातो त्या मनाने जा. किंवा आज तुला वाटलं की मला बोलून प्रश्न विचारावेत, मला बोलतं करावं, ज्या ॲप्रोचने तू माझ्याकडे आलास, ज्या ॲप्रोचने तुमच्याशी मी बोलतोय, हाच ॲप्रोच आवश्यक आहे. मध्ये देव आहे, सिनेमाचं थिएटर आहे, कधी नाटक बघायला जातोय, तिथे जाऊन मला समर्पित व्हायचं आहे आणि पुढचा काही काळ छान जगायचं आहे, हाच ॲप्रोच पाहिजे असं मला तरी वाटतं. बरोबर बरोबर. सर, मंदिरात गेल्यावर आपण सर्वात आधी काय बघायला हवं? मूर्ती, वास्तू, वातावरण की स्वतःचं मन? अरे काय अभ्यास करून प्रश्न काढलेस रे तू. हां, काय बघायला हवं? बरं, एक आवर्जून सांगेन आपण कसं मंदिर बघतो बघा. आठवून बघ. ढण 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 जायचं, मंदिरात जातो, ढण ढण घंटा वाजवायच्या वरच्या, टणा टण घंटा. तू वाजवतोस, तुझी बायको वाजवते, मग छोट्या पोराला कडे घेऊन तू वाजवतो, दणान 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 घंटा वाजवतो, पळत 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 जायचं, असं काहीतरी करतो. हे काय करतो आजपर्यंत कळलेलं नाही. म्हणजे विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र काही झेपलंच नाही. असं 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 मागे वळणे, परत घंटा आला मूड तर प्रदक्षिणा भरभर भरभर भर, निम्मी झाल्यावर मोबाईल असं गाडी काढ गाडी काढ असं बरोबर निघून जातो. दिस इज द वे आपण देऊळ बघतो. बरोबर. हेच पहिलं चूक आहे रे. म्हणजे आपलं जे विष्णू धर्मोत्तर पुराण आहे किंवा समारांगण सूत्रधार आहे की ज्याचा शिल्पप्रकाश आहे, की ज्याच्या मूर्ती कशी असली पाहिजे याचा अभ्यास करून आम्ही जे बोलतो. आपल्या धर्मात, म्हणजे मी सांगतोय वास्तुशास्त्राप्रमाणे धर्मात सांगतोय की व्यवस्थित लिहिलंय की आधी जेव्हा मंदिरात जातो, आधी जायचं नाही पळत पळत गाभाऱ्यात. हा आधी प्रदक्षिणा घालायची. बरं. आधी पूर्ण प्रदक्षिणा घालायची. प्रदक्षिणा घालत 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 इथे येता तुम्ही परत. आता याच्या आधी आवर्जून लक्षात ठेव की देऊळ म्हणजे काय हेच माहिती नाही मंडळींना. धरून चाल उभा ॲक्सिस आहे असा आपला उभा ॲक्सिस. ही पृथ्वी आहे, हे आकाश आहे, हा स्वर्ग आहे, हा ॲक्सिस आहे. आपल्या तेव्हाच वास्तुशास्त्रज्ञांनी किती छान कन्सेप्ट आहे बघ. म्हणजे स्क्रिप्चर, लिखाण, फिलॉसॉफी एकत्र कशी आणली बघ. तो उभा ॲक्सिस त्याने आडवा टाकलाय. पृथ्वी, आकाश, स्वर्ग असा आडवा टाकलाय. सो आपण ज्या मंदिरात जातो तर पहिली आहे पृथ्वी, जिथे आपण जगतो. पृथ्वीचा अर्थ काय? 5 एलिमेंट्स पैकी पृथ्वी एक आहे ना. पृथ्वी इट इज दॅट एलिमेंट विच वोंट बी डिझॉल्व्ड इन वॉटर. ते पाण्यात विरघळू शकत नाही असं जे ते त्याला पृथ्वी इति म्हणतात. म्हणून आता मी मराठी मीडियमचा आहे, आपण रासायनिक पृथक्करण म्हणासो बघ. वाय पृथक्करण? पृथ्वी विरघळत नाही पाण्यात. मग ही पृथ्वी आहे. मग छोटा आकाश, त्याला आम्ही मंदिरात भाषेत आपण अंतराळ म्हणतो. मंडप म्हणजे पृथ्वी, अंतराळ म्हणजे आकाश, आणि आत गाभारा, गर्भगृह, त्याला आपण सँक्टम म्हणतो. हा पहिला मुद्दा. मग ज्या प्रकारे तुमच्याकडे पॅट्रोनेज आहे, ज्या प्रकारे मंदिर बांधताय, पैसा पाणी म्हणू आपण, मग तसं बघ मुखमंडप, अर्धमंडप, महामंडप असे मंडप वाढत जातात. पृथ्वी 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 पृथ्वी.
मग समोर गाभारा आहे, मध्ये छोटी जागा आहे, अंतराळ आकाश आहे, ते एमटी आहे. शक्यतो तिथे मूर्ती नसतात. मी शक्यतो का म्हणतो, मी जी काही मंदिरं पाहिलेत माझ्या नॉलेजप्रमाणे, तर एक आपलं खिद्रापूरचं मंदिर जे आहे कोपेश्वर, ते सोडलं तर मी अंतराळात फार कमी ठिकाणी मूर्ती पाहिल्यात, नाहीच पाहिल्या फ्रँकली. आणि मग गाभारा हे कळलं. दुसरं वाक्य कोट करीन आणि मग तुझ्या प्रश्नाकडे येतो. बेटिना ब्युमर नावाच्या मॅम आहेत, जर्मन, खूप छान काम आहे त्यांचं वाक्य ऐक. त्यांनी काय सांगितलंय ते म्हणतात, व्हिजिटिंग अ हिंदू टेम्पल इज गोईंग बॅकवर्ड इन टाइम्स अँड इनवर्ड इन स्पेस. प्रकाशातून मी अंधारात जातोय, गुहेत. आणि बॅकवर्ड इन टाइम्स का, तर त्या म्हणतात की गाभारा जो थोडा अंधारा पाहिजे, थोडा पाणथळ वेगळ्या प्रकारचा असतो, लिबलिबीत अंधार त्याच्यात, आणि ज्योत तेवते छान, आणि मध्ये मूर्ती आहे. तर तो गाभारा आहे हे आपापल्या आईचं गर्भाशय आहे. काय थॉट आहे बघ बॉस, की मंदिरात जाणं म्हणजे आपल्या आईच्या गर्भाशयात जाणं आहे. कुशीत नाही बरं का. कुशीत जाता येतं कोणाच्याही, मावशी मामी आत्या कोणी कुशीत घेऊ शकतं, पण गर्भाशयात तुझ्या आईच्याच तुला जाता येतं. हा प्रकार आहे बघ, क्या बात आहे. हा अभ्यास त्यांचा आहे. मग त्या म्हणतात, आता धरून चाल, मला माझ्या आईच्या पुन्हा गर्भाशयात जायचं आहे, बॅकवर्ड इन टाइम्स, टाइम ट्रॅव्हल करून मागे आईच्या पोटात जातोय. आता आमच्या मेडिकल भाषेत तू मी आपण जे उभे होत, 2 हात 2 पाय, आपण फुल्ली डिफरन्शिएटेड ऑर्गन असतं आपल्या मेडिकल भाषेत, बायोलॉजीच्या. फाईन. मला पुन्हा जर जायचं असेल गर्भाशयात, तर डेफिनेटली येस, मला छोटं 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 होऊन जायचं असतं. ओके, एक बिंदू होऊन जायचं असतं. बरोबर आहे. हा बिंदू होताना सगळी आवरणं गळून गेली पाहिजेत ना माझी. सगळे विकार आकार गळले 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 तर मी छोटा होणार आहे. असं प्रदक्षिणापथावरती यायचंय. त्या मूर्ती उभ्या आहेत ना, कोण हातात आरसा घेऊन उभी आहेत, दर्पणा म्हणतो. तिथे कधी मासा आणि हंस आहेत, कधी ती सुंदर स्त्री आणि खाली माकड आहे. ती कधी कधी वाद्य वाजवते, तिला मर्दला म्हणतो, तिला सुरसुंदरी, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कधी युगुल पण आहेत. ते काय सांगतात, हे सोड, हे सोड, ते सोड, सगळं सोड 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 सोड. आज मलाही कुठेही शांत बसलोय आणि लता दिदींचा आवाज ऐकवला, लताबाईंचा म्हण, कुमारजी आणि अभिषेकी बुवा, आम्ही थांबतो. ही फॅक्ट आहे. टीव्हीवर स्क्रोल करताना गावस्करची बॅटिंग दिसली, मी थांबतो. टाइम स्टॉप्स माझ्यासाठी. पण हे माझ्या इथून तिथे जाताना हे चित्त विचलित होणं ना, मी थांबलो तिथे. तर शब्दात अडकू नकोस, गंधात अडकू नकोस, हे सांगत 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 सगळं बघायचं, सगळं सोडून द्यायचं. सुंदरच आहेत ते, पण सगळं सोडून द्या. देन यू स्टँड हिअर आणि म्हणतात, मम्मा मी तुझ्या गर्भाशयात येतोय. देन यू एंटर. हा पहिला मुद्दा. मग पृथ्वीतनं पुढे जातोय, वाजव ना घंटा. कसं समजून घे, दांड दोन तुझ्या घरी मी आलो, चहाला वगैरे बिस्किट, मी आलो, सगळे मित्रपरिवार आले, मी बेल वाजवली, यानी बेल वाजवली, यानी बेल वाजवली, सगळ्यांनी बेल वाजवली. तू दार उघडणार नाही रे चिडून. तुमचं एकदा कळलं ना तुम्ही आल्याचं. हां, तर एक लक्षात ठेव की आज देवाला भेटायला जाताना घंटा काय आहे, तर अवकाश किंवा स्पेस जे आपण म्हणतो, त्याचा आवाज काय आहे. मी अनेक ठिकाणी हे बोलतो, म्हणजे हे वेगळं वाटतं की माझ्या लहानपणी अमिताभ बच्चन महान आहे, अजून आहे, तर आमच्या लहानपणी फारच महान आहे, डिशूम मारायचा तो. माझ्या वडिलांच्या तरुणपणी देवानंद भिशूम मारायचा. ना आजकाल रणबीर डिचक्याव करतो. हे आवाज आले कुठनं आवाज, हे डिचक्याव गोळी वाजतोय कधी, थो म्हणायचो आपण लहानपणी. डिशूम कुठनं, तर कोणीतरी हे कन्सिव्ह केले, परसिव्ह केले, इथून ऐकलं, तुम्हाला मला ऐकवलं. तसं कधी राजगडला गेलास, राजगडचं नेडं आहे मस्त भारी आहे, तर बस शांतपणे सिंहगडावर बस, सूर्य मावळू देत, वारं सुटू देत, वूम 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 असं वारं वाहतं, ध्रुवंकार म्हणतात. वूम वूम, हे जे वूम आहे ना, हे माझ्या तुझ्या पूर्वजांनी कुठे सरस्वती सिंधूच्या किनारी बसून ऐकलं आणि या वूमला दे सेड इट्स ओम, आणि मग तो ओंकार मिळाला. ओके, मग आपण टाळ्याचं वाक्य काय म्हणतो, अदृश्य ब्रह्माचं व्यक्त स्वरूप म्हणजे ओंकार. वूम वूम, दॅट ओम. आता मुद्दा असा येतो की हे जे अवकाश आहे, ओम 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 करत जाणारं, ते कळलं, आतली शक्ती काय आहे कळतं, आणि मग तुला कळतं ओम कोणाचा आवाज आहे, तर डेफिनेटली तो आहे अवकाशाचा. बरोबर. आता हे खूप डिटेल वाटलं तरी काही गोष्टी माहितीच पाहिजेत, कसं ते इझिली गेल्यात देवळात. माझ्याशी बोलतो कोण, माझे देव. देव म्हणजे कोण, 5 एलिमेंट्स, पृथ्वी आप तेज वायू आकाश. तन्मात्रा हेवी शब्द आहेत, पण म्हणजे काय, पृथ्वी बोलते कशातनं, तर गंधातून. कुठं गंध आला ना तुला कळतं, अरे वा, कारण तो पृथ्वीची ती पृथ्विका जाते डोळ्यात, नाकात, आणि वास येतो. पृथ्वी बोलते गंधातून. आप पाणी ते बोलतं फ्लो किंवा रसातून. तेज ते बोलतं रूपातून. वायू स्पर्शातून. आणि अवकाश आहे ना, ते शब्दातून बोलतं.
हो. तो नाद ब्रह्म शब्द ब्रह्म आहे. सो व्हेन यू से ढण इंडिकेशन आहे बॉस मी येतोय. आणि मग देन ओम देवाला हाक मारले ए देवा नाही कळत त्याला, कारण ती ऊर्जा आहे. जसं देव हिंदू धर्मात ऊर्जा प्रचंड मोठी एनर्जी, व्हायब्रेशन्स, स्पंदनं हो. आणि फ्रिक्वेन्सी यालाच देव म्हटलंय मी. हो. मग जसं तुला शेखॅन कळतं, आपल्याला हक कळतो, मला रोमन किंवा देवनागरी वाचता येतं रे, मला बाकीच्या गोष्टी वाचता येत नाहीत. मला थोडं ब्राह्मी जमतं इंडॉलॉजी केल्यावर, पण ते आकार कळतच नाहीत. तसं त्याला जर बोलायचं असेल, तुला त्याला हाक मारायची असेल त्या ऊर्जेला, तर हीच व्हायब्रेशन्स आहेत, हीच फ्रिक्वेन्सी आहे आणि हाच आवाज आहे. तो कसा झाला नाद ब्रह्म, तर ढण घंटा वाजव छान, तो आवाज राहू देत त्याचा. डेन यू टॉक टू हिम. तर धान 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 घंटा वाजू नये. आता मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर बघ. प्रश्न जो होता की मग मंदिरात जाताना आधी प्रदक्षिणा, सगळं सोड, पिल्लू हो. दत्त संप्रदायात काय सांगायला, अनसूयेला वस्त्र उतरव म्हणजे काय, सगळी आवरणं जी आहेत तुझ्यावरची सगळी काढून टाक, काढून टाक, काढून टाक. एकदम निर्मळ नितळ हो, एकदम मोहरी एवढं बारीक हो, आणि आपल्या मम्माच्या गर्भाशयात जायचं आहे. दिस इज द वे यू हॅव टू ट्रॅव्हल. म्हणजे थोडक्यात आपण साधा डोक्याला जरी देऊळ पाहिलं, प्रदक्षिणा, मंडप, अंतराळ, गाभारा, एका क्षणात यू आर गोईंग बॅकवर्ड इन टाइम्स. असं ते प्रकारे. हा प्रकार कळला ना, मग मंदिर कळतं, मग देव कळतं. देव कोण आहे वेगळा मुद्दा, पण दिस इज द वे मंदिर शुड बी सीन. कारण कॉस्मॉस जो आहे, पृथ्वी आकाश स्वर्ग, ह्याचंच तुला मला कळणारं मॉडेल म्हणजे देऊळ. याच्यात फक्त फक्त विज्ञान आहे मंदिराच्या स्ट्रक्चरमध्ये. आज जो भेटणारे कोण हा वेगळा मुद्दा आहे. बरोबर. पण स्ट्रक्चर आहे आणि बाबांनी बांधलेलं घर, सगळे नीती नियम पाळून आज बाबा आहे की नाही मुद्दा वेगळा आहे तुझा. बरोबर. दिस इज द वे. आधी देऊळ कळलं तर देव लगेच भेटतो, असा वेगळा प्रकार. सर, मंदिराच्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंतचा प्रवास हा प्रतिकात्मक आहे असं म्हणतात, तर हे थोडक्यात उलगडता येईल का? हो. आता तुम्हाला म्हटल्यासारखंच की आपण पृथ्वीवरनं सुरू केलं जगणं, मग अंतराळात गेलो आणि त्याच्यानंतर गाभाऱ्यात. प्रतिकात्मक का सांगतो, आपल्याकडे खूप छान संत वचन आहे बघ. देवाची ये द्वारी उभा क्षणभोरी, तेणे मुक्ती चारी साधी आल्या. 4 मुक्ती आपल्या हिंदू धर्मात. आपला सगळ्यांचा एम काय पाहिजे, मोक्षच ना रे. हो हो. मोक्ष म्हणजे मुक्ती मिळाली पाहिजे, बरोबर आहे. 4 मुक्ती कुठल्या आहेत माहिती आहे का? कारण बेसिक कन्सेप्ट आहे मी आणि तो हे एक असलं पाहिजे. हो. तर आपण शिवशक्ती म्हणू, प्रकृती पुरुष म्हणू, एनर्जी मॅटर म्हण. एवढे शास्त्रज्ञ आले तर एनर्जी मॅटर म्हण. हा, कोणी उपनिषदवाले आले तर आम्ही शिवशक्ती म्हणू. हा जो वेगवेगळे प्रकार होतात. तर दॅट वे इथून तिथपर्यंत जायचं आहे मला, हा महत्वाचा मुद्दा आहे. मग मोक्षाने 4 मुक्ती कुठल्या आहेत बघ. पहिली मुक्ती आहे सलोकता. हा प्रवास बघ इथून तिथपर्यंत. सलोकता म्हणजे मी घरी बसलोय, नाही मला यायचं रे भेटायला तुला, त्याच्या लोकात जातो, त्याच्या परिसरात जातो, ती सलोकता आहे. तर इथून तू उठून अगदी कुठे वेरूळच्या आपल्या घृष्णेश्वरला गेलास, झालं, मिळाला देव तुला, माझा धर्म म्हणतो, कारण त्या लोकात तू गेलास. नाही मला आज जायचंच आहे. देन यू गो इनसाइड. आपण कंपाऊंडच्या आत जातो, प्रांगणात जातो, अजून जवळ जायला लागतो. तर म्हणतात समीपता. सलोकता, समीपता. बरोबर. अजून मंडपातून समीप आहेस, पुढे 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 जातोस, अंतराळ क्रॉस करून पुढे जाणार आहेस. गाभाऱ्यात उदबत्त्या असेल, धूप असतील, सुवास येत आहेत, सुंदर समय किंवा तुला निरांजन दिसतंय, छान मूर्ती दिसायला लागलेली आहे. जस्ट तू बघतोस, क्या बात आहे, पाहिलास का विठ्ठल असा समोर दिसतोय तो. त्याला म्हणतात स्वरूपता. सलोकता, समीपता, स्वरूपता, या 3 मुक्ती आहेत. आणि सगळ्यात शेवटची मुक्ती कुठली आहे ती खरी आपल्याला पाहिजे. तू कितीही पैसे खर्च करून, दंगा करत, धक्काबुक्की करत समोर जा, तर समोर दिसतो ना व्यंकटेश, समोर दिसतो काशी विश्वेश्वर, समोर दिसतो माझा दत्त, नृसिंह सरस्वती. पादुका पाहिल्यात ना, मी हात जोडून शांतपणे डोळे बंद करतो. डोळे उघडून मी त्या तेजाला बघू शकत नाही. फॅक्ट आहे. आपण डोळे बंदच करणार आहोत समोर पाहिल्यावर. त्याला म्हणतात सायुज्यता, की तो मी वेगळा नाहीच, एकच होत. त्याच्यामुळे सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, या 4ही मुक्ती जर तुला पाहिजे असल्या, साधना करायला वेळ नाहीये, संसारात अडकलेला आहेस, परवानगी नाहीये, उत्तरदायित्व आहे अनेकांचं, तर अशा वेळी जस्ट व्हिजिट अ टेम्पल. मंडप, अंतराळ, आधी प्रदक्षिणा, मंडप, अंतराळ, गाभारा. आपल्या धर्मात सांगितलेल्या 4ही मुक्ती तुला एका मंदिरात मिळू शकतात. आणि हा जो प्रवास आहे इथपासून तिथपर्यंत जाणार. अनेक लोक सर थेट गाभाऱ्यात धाव घेतात आणि बाहेर पडतात, तर अशा दर्शनातून काही चुकतं का त्यांचं? तुला आत्ता म्हणलं तसंच प्रकार आहे की काय मिळेल ते की नाही, हा त्यांचा मुद्दा आहे. ओके. आणि चुकतं म्हणणारे आपण कोण? म्हणजे मी काय सुप्रीम कोर्ट जज नाही
किंवा कुठला धर्मगुरू नाही, शंकराचार्य नाही, कुठला पिठावरचा. मला काय अधिकार सांगायला चुकतं का बरोबर आहे? आपापला देव. आणि परत कोणाला सांगू पण नाही मताचं मी आहे, कारण सगळे शिकले सवरलेले आहेत. त्याचे उत्तर इतकी विचित्र येतात. मी गमतीत म्हणतो ना की सध्या स्वतः कृष्ण जरी परत प्रकट झाला, भगवद्गीता सांगताच येणार नाहीये, कारण कोणी अर्जुनच शिल्लक नाही, सगळेच कृष्ण आहेत, कोणी ऐकूनच घेत नाही. त्याच्यामुळे तू चुकतोस हे चूक बरोबर माहिती नाही, हे शास्त्र आहे. बरोबर. ॲज अ डॉक्टर म्हणून सुद्धा आम्ही सांगतो हे सुजलेलं आहे गाल, तर मी मुलांचा डेंटिस्ट आहे की नाही, गाल सुजला आहे, हे कर ते कर ते कर, औषध घेऊन ये. नाही घेत, मी पॅथी फॉलो करत नाही, नको करू. मी कोण सांगणारा? तू माझ्याकडे आलेला आहेस, तुला मी फोन करून बोलवलंय का? हा जो मुद्दा आहे, तर त्याचा मुद्दा आहे. हे जेव्हा कळेल तेव्हा कळेल. पण मला सगळंच माहिती असे खांदे उडवत असल्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. तर मला नाही वाटत कोणी चूक कोणी बरोबर आहे. इफ यू आस्क मी, खरा मार्ग काय? रिकॅप आहे, प्रदक्षिणा सोडून दे, बाहेरच्या गोष्टी सगळ्या, रिक्त हो. अरे धरून चाल, मी इथं आलो, तुम्हाला दिलंस की राहुल जरा हे घे, किंवा मला कोणी दिलं हे घे, माझे खिसे भरले असले मी ठेवू शकतो का ते? नाही. तसं माझं मन जर भरलंय की हा असा आहे, तो तसा आहे, ती आई तशी आहे, मला त्रासच दिला लोकांनी, मित्र आलेकच आहेत, हे डोक्यात पक्क असेल तर देव म्हणतो हे घे रावल्या, मला ठेवायला जागा कुठे मनात? बरोबर. पूर्ण कचरा भरलाय, तर तोपर्यंत मी रिक्त जोपर्यंत होत नाही, रिक्त व्हावे, आज जावे, शांतता. हे विज्ञान किंवा हा मार्ग आहे. म्हण कोण चूक बरोबर सांगायला सुखात राहा. आणि असं करण्यात देव भेटू पण शकतो, त्यांचा देव, काही इश्यूज नाही त्याच्यात. सर, उपासनेचे महत्त्व याबद्दल काही सांगता येईल का? उपासना आपण जी करतो, म्हणजे प्रत्येक जण ऑफकोर्स करतो, त्यांच्या यांनी सोयीनी जे काय आहे ते, त्याचं काय महत्त्व आहे? हे बघ, उपासना म्हण किंवा रिच्युअल्स म्हण, आपण सगळं एकत्र करू. मी साधना आपण बाजूला ठेवू. उपासना काही षोडोपचार असतात, उपासना काही पंचोपचार असतात. की मला कोणी म्हणतं की उपासना करावी का? तर बेसिकली मला विचारशील तर ती ऊर्जा आहे. तर सारा सरळ मुद्दा आहे. ऊर्जा इलेक्ट्रिसिटी आहे साध्या भाषेत. मला थंडी वाजते, मी जर इलेक्ट्रिसिटी चालू केली, मी हीटर लावला तर आय विल बी फाईन. पण हीटर लावला, छान वाटतंय मला, पण गाणं ऐकू येत नाही कारण रेडिओ बंद आहे. मला ऐकायचं असेल तर मला रेडिओ लावायला पाहिजे, पण बघायचं असेल मला टी व्ही लावायला पाहिजे. ऊर्जा तीच आहे. मी कशी मॉडिफाय करू हा माझा मुद्दा आहे. बरोबर आहे. परत तुला जसं मगाशी म्हटलं की वी ऑल आर बॉर्न विथ अ सिंगल बँडविड्थ. आपण एक रेडिओ आहे आपलं आयुष्य, हे शरीर म्हणजे. तर माझ्या लहानपणी रेडिओ होता, तर लाकडी मारून चालवायचो आम्ही, की एक स्टेशन लाव, अरुण दाते गातात, शुक्रतारा. मुंबई स्टेशन लाव, लताबाई गातात. विविध भारती लाव, किशोर कुमार गातात. तर जेव्हा मी अरुण दात्यांचं गाणं ऐकतोय, तर माझ्या आजीला मराठी आवडतं म्हणून, की मला मराठी आवडतं म्हणून, याचा अर्थ असा आहे का लताबाईंचा किशोरदादांचा आवाजच नाहीये तिथे? नाही, असं काही नाही आहे ना, अदृश्यच आहे ना ते. पण माझ्या बँडविड्थमध्ये ती फ्रिक्वेन्सीज नाही मॅच करायला. ती जर करायची असेल तर नंबर 1 माझं हार्ड डिस्क वाढवला पाहिजे. हार्डवेअर म्हणतो मी. ते आहार विहार व्यायाम वाढलं, त्यात वेगळ्या फ्रिक्वेन्सी जर आल्या पाहिजेत शरीरात, ते इलेक्ट्रिकली करता येईल, मला चॅनल्स घेता येतील. शरीरात ते अध्यात्माने करायला लागतं. फ्रिक्वेन्सी वाढवायची असले मग अध्यात्म, त्याला मग आपण म्हणू उपासना. म्हणून आहार विहारातून हार्डवेअर आणि उपासना आणि साधनेतून सॉफ्टवेअर. आणि मग सारा सरळ मुद्दा आहे, अगदी सारा सरळ मुद्दा आहे की क्रिकेटच्या भाषेत सांग, तो समोर स्पिनर टाकतोय बॉलिंग, तर हेल्मेट नाही घालत. कोणी आला परत वेस्ट इंडिजचा 4-5 हेल्मेट घालून उभा राहतो. ओके, मग कुठल्या बॉलरला मी फेस करतोय, याप्रमाणे माझं मी कपडे बदलतो की नाही, माझी आवरणं बदलतो ना. तर तसं मी कुठल्या ऊर्जेला आत्ता पूजा करणार आहे? दत्ताची आहे का? दत्त काय आहे? त्रिगुणात्मक आहे. राजस तामस सात्विक तिन्ही आहे. 33.3 तिन्ही, तरी 0.01 शिल्लक आहे बाबा. इतकं ते भगभगीत असणार आहे. त्याची उपासना करतोय का? विष्णूची करतोय का? कुठल्या एनर्जीला मी पूजा करतोय, त्याप्रमाणे तुझे उपचार ठरणार आहेत. बरोबर आहे. ते पण तिथपर्यंत जायचं असेल तर, आग्रह नाही. आपल्या हिंदू धर्मात चारवाक पण आपले आहेत, नास्तिक पण आपले आहेत, मी काहीच मानत नाही ते पण आपले आहेत. करायचं असेल प्रामाणिकपणे कर, करायचं नसेल करू नको, पण टिंगल करू नको असं माझं म्हणणं असतं. बरोबर. आजकाल मी त्याला अतिचिकित्सक बुद्धिजीवी लोक म्हणतो, ते चिकित्सा फार करतात. इफ यू वॉन्ट टू डू इट फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट. बरोबर. करणार नसा करू नका. मला माझी आई आवडते, मला माझ्या आईवर प्रेम करायचं आहे, कोणाला माझी मावशी आवडत असेल तर ॲब्सोल्युटली फाईन. पण मी चूक हे सांगायचा अधिकार कोणाला नाही, कारण तू चूक हे पण मी पण सांगायला जात नाही. विचाराचं उत्तर द्यावं. त्याची उपासना करावी का? अर्थात. पुन्हा तेच उदाहरण सांगेन,
क्रिकेटचं उदाहरण सांगेन. क्रिकेटची मॅच बघायला गेलो असेल कसाही जाईन, पण मला बॅटिंग करायची असेल सगळे उपचार करून जाणार आहे बाबा. पॅड, ग्लोव्ज, सेंटर गार्ड, थाय गार्ड. आता काय मी बॉलिंग फेसच करू शकणार नाही. तो प्रकार आहे. त्यात पडायचं असेल तर नीट करा, नाहीतर काहीच करू नका. बरं सर, मंदिरात जाताना ड्रेस कोडचे नियम याबद्दल काही सांगाल का? कारण बऱ्याच मंदिरात ड्रेस कोडचे नियम असतात. आता साधारण मुद्दा आहे, मला का नसावा हा मुद्दा आहे. परत तेच नाही, ते ऊर्जेकडे जातोय मी. ऊर्जेकडे माझं म्हणणं आहे, आपण परत सांगेन की बुद्धिजीवी, अतिबुद्धिजीवी म्हणतोय, चिकित्सक मी करणारच नाही. व्रत न पाळणारे व्रात्य म्हणतो आपण. ओके, कशासाठी आग्रह आहे? मी अनेकांना मला वाटतं एका पॉडकास्टने बोललोय, मी बोलतो परत. हे उदाहरण थोडंसं विकृत वाटेल, कारण तू फार सोज्वळ कॅटेगरीचा माणूस आहेस, की हे उत्तर अति स्पष्ट वाटू शकेल. मी एका माझ्या मैत्रिणीला विचारलं होतं, तिने प्रश्न विचारला होता की राहुल दादा, मला मान्य नाही ड्रेस कोड घालू द्यायचा, लिहिलंय कुठे इनिशियली? म्हटलं का जेव्हा तुझ्या मुलीचं भाचीचं लग्न असतं तेव्हा तू का स्विमिंग सूट घालून जातेस का तिकडे? तर लिहिलं का पत्रिकेत साडी नेसून या? अतिशय घाण उदाहरण. सुद्धा माझंच उदाहरण घे की गेलो आम्ही बाप्पाकडे गेलो, आलास वैकुंठात भेटायला, तू 3 पीस सूट घालून वगैरे येणारस का? तू कुठे लिहिलंय का वैकुंठात नटून येऊ नका? सांगायचं काय? आपण इतके भंपक झालो अरे, आपण सगळे हिपोक्रॅट झालोय, आपण दांभिक झालोय कारण नसतानाचे. कारण दुर्दैवाने माझ्या ऋषीमुनींनी तेव्हा आम्हाला परवानगी दिली ना, वाटेल ते विचारा म्हणून. आता परत सांगतो, हे काही प्रक्षोभक बोलतोय असं नाही, पण जिथे एक पोथी, एक प्रेषित आणि एक प्रार्थनास्थळ आहे तिथे असे प्रश्न विचारायला परवानगी आहे का? दे जस्ट फॉलो. आम्हाला शंका, हे करू का, ते करू का? मी स्पष्ट सांगतो, तुझ्या मुलाच्या पुतण्याच्या नातवाच्या लग्नात तुझं स्विमसूट घालून गेलास, टार्झनचा ड्रेस कोड घालून गेलास, तर देवळात कसंही जावा, काही प्रॉब्लेम नाही. पण अदरवाईज पाळणं नियम, पाळ की. आता हे हॉस्पिटल माझं आहे, मी फाउंडर आहे हॉस्पिटलचा, मी असं आहे तसं आहे, म्हणजे तरी बनेनवर जाणार आहे का? नाही. तर पॉडकास्ट इथे आलो, जप्पा का घातलाय? हा, मी नसतो येऊ शकलो का कुठल्या तरी अशी गोव्याचे कपडे घालून? पण आपण इतर ठिकाणी प्रोटोकॉल फॉलो करतो. देऊळ म्हटलं की शेंग उभे राहतात कारण नसतानाची, कारण तो बिचारा बोलत नाही काही. आणि आपण सगळे इतके दुर्मुख होतो, आपण बोलत पण नाही, हे असं करू नकोस म्हणून. बोलता आलं पाहिजे ना, का नको ड्रेस कोड? बरोबर. सर, आज मंदिरात मोबाईल, फोटो, व्हिडिओ आणि लाईव्ह दर्शन यामुळे अनुभव बदलतोय. तर हा बदल चांगला की धोकादायक, काय वाटतंय? बापरे, अरे हा जरा समाजकारणाशी राजकारणाशी निगडीत प्रश्न वाटतो रे हा. म्हणजे आय एम नो वन टू से अबाउट धोकादायक. नागरिकशास्त्र येत नाही मला, पण आवर्जून सांगेन, मंदिरात जाऊन फोटो काढणं जे आहे ना देवाचे, आणि मग स्वतः मागे देव उभा असतो विचारा, सेल्फी, तुला पटतं का सांग? देवाचं सोडून दे, अतिशय हायपोथेटिकल बोलतोय, पूर्ण हायपोथेटिकल. आयुष्यात शक्यच नाही ते. पूर्वी पण नव्हतं, आता तर समजा दिदी गातात, लता दिदी गाणं गातात, 10 ठिकाणी जॅक लावलेस तू, काय ठीक आहे, दिदी गाणं गातात, मला दिदींचं रेकॉर्डिंग ऐकायचं आहे. हां, कष्ट करून गेलास रे, YRF मध्ये गेलास, यशराज फिल्म्स, दिदी गात आहेत, समोर उभा आहेस तू, क्या बात आहे. आता लता दिदी गात आहेत, तू असंख्य कष्ट करून ते रेकॉर्डिंग ऐकायला गेलास, बघायला गेलास. मी आता सुद्धा ऐकायला शब्द म्हटला बघ, कारण दिदी गात आहेत, तू ऐकायला गेलास, पण तू फोटो काढतोस त्याची. काय केलं अचीव तू? म्हणजे दिदी ऐकायला गेलो, दिदी हसतील, अरे मी लता मंगेशकर, मी दिदी आहे, मी गाणं गाते, पण फोटो काय काढतोस? ऐक ना मी काय गाते ते. बरोबर आहे. सवयीत मस्त, सवयीत छान छान चालले, मस्त गाणं गातात, छान तंबोरे लागलेत, आपण जातोय. आमचा आनंद भाटे सुंदर गात आहे, पंडित आनंद भाटे मला आवडणार आहे, शौनक अभिषेक सुंदर गात आहेत, आम्ही दोन समोर फोटो. आनंद म्हणाला, अरे बाबा ठीक आहे, आलास, सज्जन आहेत, गाणं ऐक ना. म्हणजे माझा तोच मुद्दा आहे. माझ्या लताबाईंचा गाताना फोटो आहे, हा त्या म्हणतात मी मॉडेल नाही आहे, आमच्या आनंद भाटे शौनक अभिषेक म्हणतील, अहो मी मॉडेल नाही होत, मी गाणं कसं सांगा ना. पुरिया कसा वाटला, शिवरंजन कसा वाटला, झिंझोटी कसा वाटला, ते नाहीच. तो प्रकार फोटो, देवाचा फोटो का करतात कळतच नाही. म्हणजे समजून घ्या ती ऊर्जा काय आहे. बरोबर आहे, हे तू लक्षात ठेव. मी सुनील गावस्करांचा फोटो पाहिला, तो तिथे वानखडेवर आहे, मी कसं उभा राहतो बघ, हेल्मेट न घालता खेळ, ते एन्जॉय कर, हा जो प्रकार आहे. त्यामुळे क्लीन मला विचारशील तर फोटो काढणे, आठवण वगैरे म्हणून, म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन. कारण तू ज्या कुठे गावाला जाशील,
हमखास आपण जातो आणि काहीतरी तिथून ते फ्रीज मॅग्नेट आण, हे आण, ते आणतो ना आपण घरच्यांना ते आठवणी. आठवणी आणतो. तसं कुठल्या ठिकाणी गेलास, उद्या माझ्याबरोबर कृष्णकाठी चल, नरसोबाची वाडी, जेव्हा आपण शांत बसतो आणि चालू होतो धावा, पालखी निघते रात्री 8 वाजता तिथे, आणि सुरू झालं करुणा त्रिपदी, शांत हो श्री गुरुदत्ता मग चित्ता शमावी आता, तेव्हा ते छान वाटतं. तो भाव काढू शकत नाही मी. बरोबर. फ्रीज मॅग्नेट सोडून दे ना, तो भाव म्हण, तिथल्या ऊर्जा म्हण, ती का आणत नाही, कारण आपली एवढी साधनच नाही आहे. तर हे लक्षात ठेवता दोन फोटो काढणं ठीक आहे, म्हणजे काय कोणाला सांगायला काय, वी आर नो वन टू टेल समबडी, विचारल्याशिवाय उत्तर देऊ नये या मताचा मी. फोटो काढणं वेगळा, आणि ऑनलाईन विनलाईन तर म्हणजे मला तोच प्रकार झेपलेलाच नाही आहे. कारण प्रत्येक ठिकाणी वास्तू आहे ना, त्या स्थानाचं महत्त्व आहे रे. त्याला स्थान महात्म्य म्हणतात. ते परत तेच मला उदाहरण की जर तुला तू खूप छोटा आहेस, म्हणजे काय माहिती नाही, शाहीर साबळ्यांना व्यक्त होताना पाहिले आम्ही स्टेजवरती. ओके, लता दीदींना ज्ञानेश्वरीच्या काळात मी 1990 साली प्रत्यक्ष गाताना ऐकलंय. अरे आळंदीत बसून ते गाणं ऐकताना माहोल जो असतो की नाही, या अनुभूतीच्या गोष्टी आहेत. ते स्थान महात्म्य आहे. तर तिथे जाऊन बघण्यातली जी मजा आहे ना, ते ऑनलाईन कसं मिळेल ऑनलाईन, बरोबर, संबंधच नाही काही. त्याच्यामुळे अगदी दुधाची ताण ताकावर पण नाहीच आहे. म्हणजे मला म्हणशील ते सगळं बेगडी आहे फ्रँकली, आणि मला ते आता जमत नाही आहे. हा थोडा झाला सोशल आस्पेक्ट, मानसशास्त्र मला जमत नाही आहे, पण बघायला मिळालं. आजच्या व्हॉट्सअपवर तू मेसेज कर कोणाला तरी, अरे मित्रा मैत्रीण जे कोणाविषयी तुझ्या असेल, मला फार बोर होते रे, एकटं वाटतंय. उत्तर काय येतं, एसल रे चहा प्यायला भेटू कुठे, हे उत्तर आमच्या पिढीत येणार आहे किंवा हे पिढीत एक्सपेक्टेड आहे. उत्तर येतं, डोंट वरी आय एम विथ यू, टेक केअर. म्हणजे काय, तो रडतोय की मला गरज आहे, तो टेक केअर आय एम विथ यू म्हणजे काय. कोणतरी आयसीयूत आडवं आहे, काही लागलं तर सांगा बरं का मला. अरे कशाला, तुला कळतं ना काय लागणार आहे, चेक दे, 4 पोळ्या लाटून दे त्या म्हातारीला घरी. पण ह्या दॅट वे त्या स्थानावर जाण्यातलं सुख आहे ना, ती समथिंग डिफरंट. हे ऑनलाईन दर्शन घेणे म्हणजे इट्स अ व्हॉट्सअप चौकशी, मी आहे काळजी करू नकोस, हाच मुद्दा, असं माझं म्हणणं आहे. की अनेकांना पटेल ना पटेल, तुम्हाला पटेल ना पटेल, मला खरंच माहिती नाही, पण माझं प्रामाणिक म्हणणं आहे की कारण जगण्यावर, हिंदू धर्मावर खूप प्रेम करणारं मी आहे, ते आहे ते आहे. तर ऑनलाईन दर्शन म्हणजे माझ्या दृष्टीने ठीक आहे, काहीच नाही तर ॲटलिस्ट ते तरी. पण परत तुझा तो प्रश्न आहे नंतरचा की मूर्ती म्हणजे काय, कळलं याचं उत्तर सापडत येईल. आणि सर, मूर्ती देवाची जागा आहे की देवाकडे नेणारा मार्ग? ॲब्सोल्युटली. म्हणजे आपण तसं तू छान अतिशय अभ्यास केला बाबा तू. हां, तर आता माझी तुला कविता सांगतो 4 वाक्यांची. म्हणजे मगाच्या प्रश्नाचं हे पुढचं अनेक्षर आहे. हां, आवर्जून ती कविता कशी आहे बघ. रेषांचे आकार, याला ए म्हणतात, याला अ म्हणतात, बरोबर आहे. या रेषा आहेत, त्या आकार आहेत. मला कळलं, कारण मला देवनागरी वाचता येतं, मला रोमन इंग्लिश वाचता येतं, दॅट्स फाईन. रेषांचे आकार उमजता सारे, निर्जीव अक्षरे वेद झाली. अर्थ का कळला मला, वेद का झाले, अरे याचा अर्थ असा आहे, शब्द असे आहेत, कारण अक्षर कळलंय, रेषांचे आकार कळले. रेषांचे आकार उमजता सारे, निर्जीव अक्षरे वेद झाली, नाही समजता अर्थ व्याप ताप, मूर्ती आपोआप देव झाली. मूर्ती नाही देव, मूर्ती नाही देव, केवळ साधन अखंड चिंतन तिन्ही काळी, मूर्ती पलीकडे धवल प्रकाश या नभातळी. म्हणजे मूर्तीतून बघायचे पलीकडे जायला. स्वामी समर्थ म्हणत नाहीत मी दत्त आहे, ते म्हणतात मला यूज कर, तू ऐल तीरावर आहेस, पैल तीरावर जायचेस, माझ्या थ्रू पैल तीरावर जा. हे विषय वेगळे, पण भारत आंब्यांची एक सुंदर रचना आहे. ते कशी काळ नागिणी सखे ग वैरण झाली नदी, तर शेवटचं वाक्य असं आहे, तो नाविक म्हणजे तो हरिदूत येतोय नावाडी म्हणून, की प्राणांचे घे मोल नाविका, लावी पार नये आधी. की शेवटी प्राण घेऊन पहिलं ती विसावा आहे ना, तो पैल तीरावर आहे, माझा विसावा आहे तो. तर दॅट वे मूर्ती ही देवाकडे जाणारा एक मार्ग आहे. ऊर्जा आहे ना रे, आईची माया. मग तुला ती स्वेटरमध्ये दिसेल, आईनी प्रेमाने दवून गेल्यावर घेतलेल्या चहातून दिसेल. कधी काळी कंपास पेटीत टोककटर आई करायची, ते टोककटर ठेवलं असतं काही लोकांनी, कारण आईची माया दिसते. तुला आई दिसते कशाला, तुझा मुद्दा आहे ना. मग कॉमन मॅनसाठी मला दिसते कशात, मला माझी ऊर्जा, तर ही विष्णूची मूर्ती आहे. ती माया काय आहे, स्टॅबिलिटीची. ही ब्रह्माची आहे, काहीतरी घडतंय राजस आहे, विलय होतो सगळ्याचा, येथून ते फॉर्म बदलतोय, एनर्जी राहते, ते शिवाचं आहे. आणि शक्ती पाहिजेच ना. कुठल्या ऊर्जेला तू काय बघतोयस हा मुद्दाच फार वेगळा आहे. बरोबर. त्याच्यामुळे
त्याचे आकार दिलेत त्यांनी, ते ओमचा आकार, सिग्नल्स आहेत. आणि कोणी म्हणतं अशी तरुण मंडळी की वी डोंट बिलीव्ह इन सिम्बॉलिझम, आम्हाला सिम्बॉल प्रतिकात्मक गोष्टी कळत नाहीत. हा तुम्हाला प्रश्न आहे आवर्जून, मला उत्तर काय नसतं. एस्पेशली मी 55 वर्षाचा आहे, मी किंवा माझ्यावर म्हातारे जे कोण असतील, की 5 वर्ष छोटी लोकं असतील आमच्याहून, ती लोकं आम्ही जर म्हणलो ना आम्हाला सिम्बॉल कळत नाही तर ठीक आहे, पण हे तरुण आहेत ना आपल्या आसपासच्या, आता पण फिरतात इकडे तिकडे, त्यांना सिम्बॉल कळतात रे. जी लोक इमोजी वापरतात, कसं वाटतंय, कसं वाटतंय, हे अरे तुम्ही हे करताय, करताय, पाणी दाखवताय रडताना, असं करताय, असं करताय. अरे तुम्ही जगताय सिम्बॉल्समध्ये, आम्ही नव्हतो जगत. अरे चहा टाकायला ये, मला लय बोर झालंय, बापाने हाणलंय, हे बोलायचो मी. मला शाळेत त्रास झालाय, तर मोबाईल नव्हते, हे भेटू रे चहा प्यायला, तर झेडब्रिज पण नव्हता, पण आम्ही बसायचो संभाजी बागेत जाऊन भेळ खात. आम्हाला नाही माहिती सिम्बॉल्स, उलट तरुण पिढीला सिम्बॉल्स माहिती आहेत. पण होतं काय, देव म्हणलं की मूर्ती म्हणजे नको, व्हॉट्सअप सिम्बॉल माहिती आहेत त्यांना. ज्यांची भाषा जर माहिती, ती सिम्बॉलचीच भाषा आहे ना सगळी. आम्हाला शॉर्टफॉल्स पण माहिती नाही आहेत. तर ऑन द कॉन्ट्ररी तरुण लोकांना सिम्बॉल्स कळतात, पण अनेक कारणांमुळे असेल की थोडं देव म्हणलं की थोडंसं कमळावर आठ्या पडतात त्यांच्या पल्ल्याड काही नाही. तर मूर्ती ही पलीकडे ऊर्जेकडे घेऊन जाणारा मोठा सेतू आहे असं माझं म्हणणं आहे. सर, मूर्तीचं रूप, हातातील आयुध, बसण्याची ठेवण, सामान्य माणसाने हे कसं समजून घ्यायला पाहिजे? क्या बात आहे. एक गोष्ट आवर्जून सगळ्यांना सांगतो की मूर्ती म्हणजे विशिष्ट ऊर्जेचा सिम्बॉल, हे कळलं की सगळं संपलं. ओके. एक ऊर्जा आहे, मला तिला बघायचं आहे, मग कसं बघू बाबा, तर मूर्ती रूपात आणलं, दॅट्स इट. आणि मग तुला कळलं पाहिजे ना हे काय आहे, काय आहे. तर शंख चक्र असेल, शंख आणि चक्र असेल, पद्म असेल, तर तो विष्णू स्कूल ऑफ थॉट्सचा प्रकार आहे. त्रिशूल डमरू असेल, सर्प असेल, शिव स्कूल ऑफ थॉट्सचा प्रकार आहे. ती स्त्री असेल, 2 पद्म घेतली कमळं, तर ती लक्ष्मी होते. तो पुरुष आहे, 2 पद्म घेतली, तो सूर्य आहे. आपण पूर्वी लेबल द डायग्राम करायचो ना, आकृतीला नावं द्या. तुम्ही चांगला चित्रकार, मी तर बकाल चित्रकार, आमच्या आकृत्या पण डेंजर असायच्या. तर जेव्हा लेबल केलं तर कळणार हे काय काढलंय. तर कॉमन मॅनला कळलं पाहिजे म्हणून ते लांछनं आणि आकार आहे हातात, हे तुम्हाला कळण्यासाठी आहे. ते डिकोडिंगच्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि मग आसन कसं पाहिजे, तर साधा सरळ मुद्दा बघ, कोणी अभय देत आहे, याला अभय म्हणतो आपण, मी आहे रे, हा वरद हस्त आहे, तिरुपती साहेब, घ्या वाटेल ते घ्या. शस्त्र, कुठले शस्त्र, ते प्रोटेक्शन आहे. माळ आहे, ती मोक्षदायिनी, मोक्ष देणारी. मग कन्सिडरिंग दॅट तुला कळतं हा देव काय आहे, ती ऊर्जा काय आहे. की बटन दाबल्यावर फॅन फिरणार आहे, पण AC लागणार आहे, दिवा लागणार आहे. तुला थंडी पाहिजे, गरम होते, तर दिवाळून फायदा नाही आहे तुला. यू शुड नो विच बटन शुड बी स्विच ऑन. बरोबर. ते उपचार झाले. आणि त्या मूर्ती इतकं सोपं शास्त्र आहे ते. त्याच्यामुळे तुला कळलं पाहिजे ते काय आहे, म्हणून वेगवेगळे लांछन आहेत. मग ती अभय त्याला बसली असेल तर ती पद्मासनात बसेल, अर्ध पद्मासनात बसेल. त्यातून शास्त्र आहे ना, सगळं शास्त्र आहेच आहे. ते डिकोडिंग आहे, अवघड काही नाही आहे. आणि तू जर म्हणतोस कॉमन मॅन किंवा सामान्य लोक, हा शब्दच मला मान्य नाही. कोणी सामान्य वगैरे नाही, सगळे हुशार आहेत, सगळे हातात मोबाईलचं खेळणं आहे, सगळे दंड बघत असतात काय चाललंय ते. फक्त कोणापुढे सरेंडर व्हावं हे कळलं की गोष्टी सोप्या होतील. की देवळात जाताना कोणाशी बोलून जावं, डॉक्टरकडे जाताना कोणाशी बोलून जावं, कार्यक्रम बघायला जाताना नाटकाचा असेल कोणाशी बोलून जावं, हे कळलं ना तर गोष्टी सोप्या होतील. पण आपण कन्फ्यूज कुठे करतो सांगू का तुला, नावं न घेता. म्हणजे एक नाव मोठं सवाई गंधर्व पुण्यात, आणि दुसरे भावगीतांचे कार्यक्रम चालले असतात. मी खूप रसिक पाहिले, रसिक मायबाप म्हणतो आम्ही, आणि म्हणलंच पाहिजे. भावगीतांच्या कार्यक्रमाला यायचं, छान गाण्याचं लागलं, सुंदर गाणं लागलं की भावगीता चित्रपट घेत की दया घाना सुंदर चाललंय, त्यामुळे सुंदर दिसत आहेत आणि छान चाललंय, क्या बात आहे. कोणतरी येणारच एक, छान झालं गाणं दया घाना, पण तो पुरीतला तो जो हा स्वर आहे ना, अरे सवाईत जाणार तोच माणूस, काय पुरिया गायला, सुंदर गायला, पण जरा भाव असं. लक्षात ठेवा, सवाईत तुम्ही राग ऐकायला जाताय, इकडे तुम्ही शब्द ऐकायला येत आहे. आपण खूप कन्फ्यूज करतो अरे, आणि मग येत काहीच नसतं आपल्याला, मी त्यातलं काहीच करू शकत नाही. आणि फ्रँकली पण आपल्याकडे म्हणलं दांभिक शब्द खूप आहे, आणि ॲक्सेप्ट करा आपण सगळे दांभिक आहोत, त्याच्यामुळे होणारे प्रश्न आहेत ते नसले. सामान्य कोणी नाही, कोणीच सामान्य नाही, सगळ्यांना सगळं माहिती आहे. फक्त सरेंडरन्स कुठे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी तो गुरु पाहिजे
किंवा दिशादर्शक म्हण, आजकाल आपण गुगल मॅप म्हणतो म्हण, की समबडी शुड बी देअर की हुम टू आस्क, आणि ते कळलं की गोष्टी सोप्या होतील असं वाटतं. बरोबर. सर, मंदिर हे फक्त वैयक्तिक श्रद्धेचं स्थान आहे की सामाजिक जबाबदारीचंही आहे? क्या बात आहे. मला विचारशील तर डायरेक्ट सामाजिक जबाबदारीचं स्थान आहे. ओके. वैयक्तिक म्हणशील तर ती उपासना आहे, ती साधना आहे, ती तुझ्या घरात पाहिजे. ओके. उंबरठ्याच्या आत नवीन आपल्या फ्लॅट्समध्ये घरामध्ये ना उंबरठा गेला तसे संस्कार वाहून गेले. माझं आजही स्पष्ट म्हणणं आहे. उंबरठा सिम्बॉल यार. उंबरठा असताना बाहेरची पिढा एक घरात येणारच नाही ना. त्याला उंबरठामध्ये उंबरठा गेला वाट लागली आपली. जाऊ दे, हे माझं वैयक्तिक मत. हा, त्याच्यामुळे शेजघर माझघर मग देवघर आहे रे. हो, बरोबर. तो देव तुझा वैयक्तिक आहे. आणि तुला असायला आवड, तू पुण्यातला असलास, आपल्या भांडारकर बोरीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये लायब्ररीचा मेंबर हो. तिथे खूप छान एन्सायक्लोपीडियाज आहेत, काही ग्रंथ आहेत. ते टेम्पल कल्चर, तर याच्यावरती खूप काम करायला मिळेल. S.K. रामचंद्र राव नावाच्या एका खूप मोठ्या हिस्टोरियनचं काम आहे, ते संपादित केलंय. टेम्पल कल्चर, त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की एक देऊळ तयार झालं ना की गावकी तयार होतं रे. ते गाव म्हणजे सोशल कॉन्स, नंतर देऊळ बिकम द न्यूक्लियस ऑफ दॅट गाव. त्याच्यामुळे देऊळ म्हणशील मला, देऊळ इन्स्टिट्यूट ॲज इन्स्टिट्यूट डेफिनेटली सामाजिक जाणीवा पाहिजेत, प्रश्नच नाही. सर, तुमच्या आयुष्यात असं एखादं मंदिर आहे का जिथे गेल्यावर बघण्याची दृष्टी बदलली? कोणाची? माझी बदलली? तुमच्या देवानी माझ्याकडे आशीर्वाद देणं थांबवलं? कोणाची नाही, म्हणजे तुमच्या आयुष्यात असं कुठलं मंदिर तुम्ही बघितलं आणि ते बघून म्हणजे तुम्हाला खूप असं काहीतरी वेगळेपणा जाणवला? लाईक कसं आहे बंधू, माझ्यासाठी 3 जागा खूप महत्त्वाच्या आहेत. बरं. हा मी किस्सा हेरिटेज टूर्स घेऊन जातो, तिथे ऑन साईट बोलतोच आहे. विचारला जर सिरियस आहे, कुठे मी ओपन कधीच बोललो नाही. आज लेट मी शेअर. 3 जागा अशा आहेत. उद्या कळलंच की चिरंजीव मला निकलणे का आहे, आलंच, मला कुठे आवडेल तुला सांगतो. त्या जागा 2 वेरूळमधल्या आहेत. वेरूळमध्ये कैलास लेणीमध्ये 16 नंबरच्या केवमध्ये म्हणजे डाव्यातला लंकेश्वर नावाचं प्रदक्षिणापथावर वरची एक छोटी लेणी आहे, ती बंद असते आजकाल. तिथे एक शिल्प आहे, त्याला मी पूर्णविराम असं म्हणतो. बरं. अरे काय आहे ते, तिथे तुझं इट्स फुल स्टॉप, पूर्णविराम. दिशा ओढून गेल्यात सगळ्या, तो मस्त नाच करतोय. तरी मी कायम ते गाणं आठवत असतो की जटा पिंजून या लाटा विखारी झेप ही घेती, भिडे काळोख प्राणाला दिशांचे भोवरे होती. क्या बात आहे. फुल स्टॉप. विषामृत मधलं विष, आणि माहिती कोणी अमृत द्यायला येणार नाही परत, संपलाय खेळ. अमेझिंग शिल्प आहे ते. एक आहे 21 नंबरची केव वेरूळमध्येच आहे, रामेश्वर राव आहे. त्याच्या उत्तर साईडला आहे की दक्षिण दिशेला. ते अप्रतिम अप्रतिम आहे. तिथे असं कटिसम तांडव नटेश आहे, मागे सप्तमातृकांचा पट आहे, 7 आस्पेक्ट्स ऑफ लाईफ, आणि अतिसांग भैरव, म्हणजे आपण त्याला मृत्यू म्हणून साध्या भाषेत, की जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, दिसे भास ते सारे विश्वनाशवंत. माझ्यासाठी ही जागा सगळ्यात बेस्ट. मी जेव्हा काही शारीरिक मानसिक व्याधीतून मध्ये गेलो, धडपड दोन्ही ठिकाणी जाऊन बसलो होतो. ही जागा. आणि तिसरी जागा मला विचारशील, तिसरं आपण टाईप करू असा 2, म्हणजे कारण मी जरा विष्णू प्रचंड आवडतो मला. एक खजुराबादलं लक्ष्मण मंदिर, वैकुंठ मूर्ती, बाबो, एक सभ्य भाषेत बोलतात नेते, आणि अंकुरवाट कंबोडियाचं. तिथे जो नारायण जो दिसतो ना, ओम नमो नारायणाचा अर्थ जो कळतो, नारायण म्हणजे काय, अरे बापरे. पण हे अनुभूती आहेत प्रकार. ते कोणी मला म्हणतं की हे काय बघतं, हात तुटलाय मूर्तीचा, वेरूळमध्ये हे हात तुटलाय, पाय तुटलाय, शिची बसाल्ट आहे, खडबडीत आहे, ठीक आहे, सब अनुभूती. पण वेरूळमधल्या 2 लेणी, लक्ष्मण टेम्पल खजुराहोचं आणि अंकुरवाट कंबोडियातलं, मला खूप म्हणजे असा ॲप्रोच बदलला. किंवा मला असं वाटतं मीच तिथे पूर्वी कोरत असेल, काय माहिती. ते नाळ आपण म्हणतो, नाळ, आजोळचं नातं कसं असतं आपलं, आईचं माहेर आजोळ, मामाचं गाव, तसं मला ते माझं वाटतं की ऑलवेज फील की ते माझं आहे काहीतरी, ठीक आहे. पण हे वैयक्तिक आहे, अनुभूती आहे ते. सर, तुम्ही कवी म्हणून मंदिराकडे पाहता, तर तेव्हा शब्द आधी येतात की शांतता? काय काय प्रश्न काढता तुम्ही, मला कळत नाही. ते माझे तू विचारलंच, आपलं आज माझी मुलाखत घ्यायचं ठरलं पॉडकास्ट, तर काय तुझे प्रश्न विचारणार होतास का माझी वाट लावायची ठरलं होतं? हा जो प्रश्न असाच प्रकार. नाही, असंच तुम्ही कवी आहात म्हणून विचारलं. एडिट करायला वेळ देतं तर काही नाही. बरं, हा प्रश्न खूप छान आहे माऊली. थोडं सिरियस होतं ते. शब्द आणि शांतता म्हणलास ना तू, आपल्या सगळ्यांचा बेसिक ध्येय किंवा एम जो आहे ना, तो सोलेस हाच आहे, शांतताच सगळ्यांना पाहिजे. आणि शांतता, वेदना,
आणि अतिशय नीरवता, यातूनच शब्द येतात. अरे बरोबर. शब्दाचा काय म्हणजे मी एक शब्द येतो ना, पुन्हा येत नाही तो शब्द. माझे जे कवी क्षेत्रातले गुरु हे सुधीर मोघे, त्याच्यावर जगूच शकत नाही. सुधीर काकाची कविता तुला ऐकवतो. शब्दाचा जन्म स्वयंभू, नीरवता, शब्दाचा जन्म स्वयंभू, शब्दाची एकच ग्वाही, शब्दाचे असणे असते, शब्दाला वारस नाही. ती पर त्यांचीच कविता सांगतो, म्हणजे उत्तर तुला मिळेल. मोघे म्हणतात, दाटला काळोख होता चहू दिशांना. विचार कर, संध्याकाळी सूर्य मावळतोय, एकटाच, सावल्या लय लांब गेल्यात. आणि उलटा विचार कर की समोर सूर्य पश्चिमेचा, सावली पूर्वेकडे पळतो रे. डांबरट माझी वाटते, पण ती मग मला जवळ घेत नाही की तो सूर्य मावळतोय. दाटला काळोख होता चहू दिशांना, नीरवाचा शाप होता वेदनांना, त्याच काळोखातुनी पण सूर आले, विंधलेल्या काळजाचे गीत झाले. जिथे नीरवता आहे, जिथे शांतता आहे, तिथे शब्द आत येणार आहेत. आणि एकत्र गेलं तर त्याला आपण मला मी देव पाहिला असं म्हणतो ना. बरोबर. आपण दर्शन म्हणजे डोळ्यांनी पाहणं का मनाने अनुभवणं, ह्याच्यावर म्हणजे काय सांगता येईल? क्या बात आहे. ह्या प्रश्नांचे तू असं मस्त क्रम लावलायस. आम्हाला त्या कवितेतनं बाहेर यायला वेळ लागतो. दर्शन म्हणजे काय? बरं, दर्शनाचा बेसिक शब्द ना, बेसिक म्हणायचं नाही, शब्द जो आहे दर्शन, त्या धातू आहे दृश्य, दिसणारं जे ते. दृश्य अनेन इति दर्शन, अशी फोड देते संस्कृतमध्ये. दृश्य अनेन इति दर्शन, की दिसणारं दर्शन. पण नीट संस्कृत आपण फोड करत पाहिलं दृश्य शब्दाचा, फक्त इथून जे दिसतं ना इंद्रियांनी, या डोळ्यांनी, त्या दर्शन नाही म्हणत येत. तो बाह्यांग झाला. समजून घेऊन, उमजून घेऊन जे बघणं आहे आणि मग जे कन्सिव्ह करणं आहे, त्याला दर्शन असं म्हटलंय. त्याच्यामुळे बघायचं आहे, पण काय बघायचं आहे तर अल्टिमेट ट्रूथ, ज्याला आपण अंतिम सत्य म्हणतो. मग सत्य बघण्यासाठी ही आवरणं काढायला लागतात समोरची, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय बघायचं आहे तर सत्य बघायचं आहे. सत्य कसं बघता येईल? ज्या गोष्टी आहेत त्या काढून टाकून. त्याच्यामुळे फक्त डोळ्याने बघताना तुझा मेंदू, हृदय, म्हणजे मन असतं ना कुठेतरी, त्याला आपण विवेक असं म्हणू, किंवा इंग्लिशमध्ये ॲनालिटिकल माइंड, सायकोलॉजीत. बरोबर. तुझा विवेक जागृत असेल तर विवेकाची काठी घेतलीस तर ह्या डोळ्यांनी तुला देव दिसतो, आणि त्याला आपण दर्शन असं म्हणतो. तर देवाचं दर्शन घेणं म्हणजे काय? विवेक जागेवर ठेवून या डोळ्यांनी बघ आणि ते कोरिलेट कर, गोष्टी सापडतील. दॅट इज दर्शन. पण डोळ्यांनी पाहिलं, मी पाहिलं, दॅट्स नॉट गुड. मंदिरातून बाहेर पडताना आपण बदलतो का दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर? हो, मंदिराच्या आकाराचा जर अर्थ कळला असेल, मंदिर म्हणजे कॉस्मॉस आहे हे कळलं असेल, मी प्रदक्षिणा पथावर सगळं विसरून जातोय, रिक्त होतोय आणि माझ्या आईच्या गर्भाशयात जातोय हे कळलं असेल, तिथे मस्त हाय रिड्युसिंग फ्लेममधल्या त्या ज्योतीसमोर बसून माझ्या देवाकडे आधी बघून, मग डोळे बंद करून दर्शन घेऊन बाहेर पडलो असेल, तर डेफिनेटली मी बदलणं एक्सपेक्टेड आहे. आणि तरी होत नसेल तर मगाशी म्हटल्यासारखं वी आर टोटली प्रेज्युडाइज्ड. आपल्या मनात इतका कचरा भरला आहे, तोपर्यंत तू तो सोडणार नाहीयेस, नवीन काही मिळणारच नाही आहे ना. मला तोच मुद्दा आला. मी लता दिदींच्या रेकॉर्डिंगला गेलो, फोटो काढून आलो. अरे गधड्या, त्याचं गाणं ऐक ना, त्या संगीतकाराशी कसं बोलतात, त्या कन्सिव्ह कसं करतात आयडिया, अरे ते ऐक ना बाबा. हा जो प्रकार आहे. तर मी गावस्करची मॅच बघायला गेलो आणि चिकटून चहा पिऊन आलो, दिस इज नॉट डन. तर हा जो प्रकार तो प्रकार होईल. त्याच्यामुळे मला विचारशील तर जर नियमाप्रमाणे जर देऊळ समजून घेतलं, त्या ऊर्जेचा अर्थ समजून घेतला, त्या ऊर्जेचा तो विशिष्ट आकार समजून घेतला, तर होणारच ना, फरक पडणारच आहे तुझ्यात. का नाही फरक पडणार? इट्स डेफिनेटली येस. फोटोचाच विषय चाललाय तर फोटोबद्दलच एक आठवला मला प्रश्न, की मंदिरात जेव्हा सगळे असं देवाचा फोटो काढतात तर ते काय म्हणता येईल, ते भक्ती आहे का डिस्ट्रॅक्शन आहे? मी काहीतरी वेगळं करतोय हॅशटॅग, याची भक्ती त्यांना. म्हणजे कसं आहे ना, देवाचं म्हण किंवा आमच्या पिढी इन्स्टावरचे अकाउंट नाही आहेत, लगेच सांगायला लागत नाही मला मी देवाला भेटून आलो. तो त्याच्यावरची भक्ती आहे की आय वॉज हिअर फिलिंग एक्स्ट्रॅक्टिक, त्याच्यावरची भक्ती आहे त्यांची. त्याच्यामुळे देव खुश, ते खुश, सगळे खुश, सुखी राहा. वी आर नो वन टू कॉमेंट ऑन दॅट. पण त्याच्यावर भक्ती त्यांची खूप आहे की मी आले होते बरं का, मी केलं बरं का, मी हे केलं बरं का, दॅट्स फाईन. आता आमच्या खिद्रापूरला आम्ही स्वर्गमंडपात कोपेश्वरला जातो, इतका सुंदर स्वर्गमंडप आहे. ते 12 खांब का आहेत,
मग 12 देव काय आहेत बरं? 8 दिशांच्या अधिपती 8च पाहिजेत. मग तरी विष्णू पण का आलाय? मग तिथे विचारा ना कार्तिकेय का आलाय? हे विचारा ना. ते सोडून छान तिथे मस्त रील करायची, छान दिसतं सगळं, दॅट्स फाईन. आपापला मुद्दा आहे हा. बरोबर. याच्या पल्ल्याड काही नाही. त्याच्यामुळे फोटो हा मुद्दा असं खांदे उडून सोडून द्यायचा. जसं मी क्रिकेटवाला आहे, आमचा गावस्कर असं बॉल डक करायचा, विकेट किपर बॉल पकडतो, कोण सांगायला द्यायचं नाही भानगडीत. सर, VIP दर्शनामुळे देव लवकर भेटतो का? काय संबंध आहे का काही? काही संबंध आहे काही जायला उजेड त्याचा? हे बघ, परत तोच मुद्दा, देव ही ऊर्जा येणार आहे. हो, ते स्थान महात्म्य आहे, ते जायला पाहिजे, प्रश्न बरोबर नाही. स्थान महात्म्य आहे ना. म्हणजे परत आपण तेच उदाहरण घेतोय की कुठल्या तरी छान मैफिलीत तू तिथे जाऊन ऐकणं, नंतर रेकॉर्डेड ऐकणं, फरक आहे की नाही? हो, हो. तिथे जाऊन त्या माहोलमध्ये पाहिजे, ते स्थान आहे तिथे. फाईन. VIP दर्शन म्हणजे काय, फक्त तू तुझी सोय पाहिलेली आहेस, पण कोण बघत नाही. म्हणजे काय तुला मी टॉन मारत नाही, पण तू जर तुझा पासपोर्ट काढला असंच असणारच. इंटरनॅशनल लोक आहात तुम्ही, की पासपोर्ट, लायसन्स हे तुझं जो काढला असलंस, यू आर ग्रेट पर्सन. पण जसं मी लायसन्स मोटर स्कूल थ्रू काढलं असलं, VIP पासचाच प्रकार येतो. हो. तांत्रिकच झालं ते. इथून तिथे जायचं आहे, पण when I go through agent, I have to pay more. I have to pay more. माझी पात्रता आहे का, माझी लायकी आहे का, हे न बघता लायसन्स मिळते की नाही, तोच प्रकार आहे. मला देव भेटला, नाही भेटला, लायसन्स मिळालं, आपटणार जाऊन तिकडे. तू सांगायचा हेतू काय आहे? सो वेन यू गो थ्रू एजंट, तुझा अभ्यास पूर्ण नाहीच आहे. आणि अभ्यास पूर्ण जरी असला, आजकाल ते सर्व्हर डाऊन आहे, हे डाऊन आहे, ते डाऊन आहे म्हणतो, याचा अर्थ उपासनेत काय आहे? देव लगेच घेत नाही तुला कुशीत. 10 लोक जेव्हा अप्लाय करतात, मला जो बघतो याचा म्हणून, देव पण घेणार ना चाळून. बरोबर. तुझ्या फिजिकली मेंटली परफेक्ट आहेस का? उगीच काय देवा आय लव्ह यू, तो ये रे बाबा आय लव्ह यू टू, वेडा का काय? आणि देव सगळीकडे असतो ना. आईची माया सगळीकडेच असते, पण आईची कुशी ही आईपाशी गेल्यावरच मिळणार आहे ना. हा जो प्रकार आहे, तर तिथे सुद्धा मला व्हिसा मिळेल याची गॅरंटी नाही. आणि ही लोक म्हणतात की आम्ही भरकन जाक लावून गेलो, हे जाक लावून गेलो, तिथे जाऊन चिडचिड, आम्ही पैसे देऊन नाही मिळालं, हे नाही मिळालं. हीच लोक, आता स्पष्ट बोलतोय, हीच लोक मी अमेरिका कॉन्सुलेट पुढे मान खालीवर उभे राहिलेले पाहिलेत, विसा द्या करताना. सगळे नियम पाळतात, तिला अपमान झाल्यावर बोलत नाहीत, ते शांत उभे राहतात, देरवाड म्हणल्यावर निघून जातात, चिडचिड करत नाहीत. नशिबात नव्हतं हे देवाचं दर्शन झाल्यावर मग चिडचिड करतं. सांगायचा हेतू काय? आपण दांभिक होत राही. परत तोच मुद्दा आहे. जाऊ दे. हा मूर्ती देव आहे की देवाकडे नेणारा मार्ग? तोच मार्ग आहे, बोललो आपण, की देवाकडे येणारा मार्गच आहे तो, काही संबंधच नाही. काही शांतता नसेल तर दर्शन पूर्ण होतं का? म्हणजे एवढी गर्दी असते, गर्दीत आपण हो, जातो. का नाही. मला विचारशील, तुळशीबागेत सुद्धा गर्दीत जाताना हो, मनात स्वामी समर्थांचा जप चालू राहू शकतो. इडन गार्डन्सवर जेव्हा 1 लाख लोक असायची, ते सच्चिन करून ओरडतात, तेव्हा हाताला घाम येतात, थरथरत येतात, उभं राहून बॅट मेडल करणं हे सचिनला जमू शकते ना. विम्बल्डनवर हजारो डोळे बघतात, रॉजर फेडरर शांत उभा राहू शकतो की नाही, महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल म्हणून उभा राहू शकतो की नाही. 64 योजनं समुद्र आहे आणि माझ्याकडे सेना वानरांची आहे, पण माझी स्वामीनी पलीकडे बसल्या म्हटल्यानंतर न रडता, न घाबरता, उद्विग्न न होता प्रभू रामचंद्र म्हणतात, मी पलीकडे जाईन. हे करू शकता ना. वैचारिक वादळ सगळ्यांनाच येत ना. दंगा सगळीकडेच असणार आहे. माझं उलटं म्हणणं आहे, जितक्या गर्दीत मला देवाला जायला आवडेल तितकं मला आवडतं, तितकं आवडतं. काय गर्दी, तर गर्दीत असताना जेव्हा मी उभा राहून देवाकडे बघतो, देवाला कळतं ना हा मायासाठी आलाय बरं का. जर देव खरा आहे, ती ऊर्जा, अरे हा मायासाठी आलाय का, त्यात शूट चाललंय तुझं, तो आम्हाला वेळ दिलायस, अचानक काय स्ट्राईक झाला आणि ॲक्सिडेंट झाला, आम्हाला कुठे अडकलो रस्त्यात, गोष्टी होऊ शकतात की नाही. पण तडपड इथून आलो, तू काय म्हणतोस राहुल दादा थँक्यू बरं का सर, आलात तुम्ही, फाईन. मग कष्ट करून मी आल्यावर तू पण प्रेमाने बोलणार आहेस, मी पण प्रेमाने बोलणार आहे. तर गर्दी आहे नाही, समोरच्याशी जर नातं जुळलं असेल तर सूर लागतोच ना. तर लाईव्ह शोज होणार नाही आहेत, 1000 लोक समोर बसली आहेत, 1500 लोक आहेत. आम्ही व्याख्यान देताना कोणी शिट्ट्या मारणार आहे, कोण दंगा करणार आहे, कोण आपापसात बोलणार आहेत, कोणी सेल्फी काढत असतात. तू एकदा आमच्याबरोबर स्टेजच्या वेळी स्टेजवरती ये, लाईव्ह शोच्या वेळी लाईट चालू ठेवून बघू, यशवंतरावमध्ये किंवा बालेंद्रमध्ये किंवा अगदी कुठेही गेलात, गणेश खेळात आलेल्या 1000 लोकांपैकी ना निम्मी लोक आपापसात बोलत आहेत. अरे हा अपमान आहे कलाकाराचा. नाही, बरोबर आहे. मोबाईल बंद करा हे सांगणंच भंपकपणा आहे.
आजकाल हे आंघोळ करता साबण लाव बरं का असं सांगतात का? हे बेसिक गोष्टी आहेत ना या. हो, हे पण पाहायलाच पाहिजे. म्हणजे सांगायचा मुद्दा तोच आहे. त्यामुळे गर्दी गोंगाटात असताना जर माझा सूर लागत नसेल, माझा बॅटीला बॉलमध्ये लागत नसेल, मी व्हॉली करू शकत नसेल, तर रॉजर फेडरर, तेंडुलकर, अभिषेक बुवा झालीच नसते. हो हो बरोबर. त्याच्यामुळे माझं उलटं स्पष्ट म्हणणं आहे, गर्दी असताना मला आवडतं, ये म्हणतो गर्दी, ये. इतकी गर्दी असेल, सगळ्यांना घाई फक्त वाव करायची. देवाला माहिती असतं ना, हा माझ्यासाठी आला आहे, शांत राहा की, लय भारी वाटतं ते, करून बघ एकदा, लय भारी वाटतं. आणि याला साधना म्हणायची ना, लय भारी असतं ते. मला आवडतं, दर्शन होतं. परत तोच मुद्दा, अनुभूती आहे. कारण दर्शन हे डोळ्याने घ्यायचं नाही आहे, हे विवेकानी आणि ॲनालिटिकल माइंडने घ्यायचं आहे. त्या वास्तूत जाऊन जमतं ना. बरोबर बरोबर. जमतं. सर, तरुण मंदिरापासून दूर आहेत की मंदिर तरुणांपासून? आणि मला नाही वाटत सध्याच्या असं. नाही, पण मला असं वाटत नाही. कारण आपल्या ग्रुपमध्ये खूप जण तरुण पोरं पण येतात, ओके, उत्साह येतात. ऑन द कॉन्ट्री, तरुण मुलांचे प्रश्न जे आहेत ना, क्या बात आहे, अमेझिंग प्रश्न आहेत. आणि त्यांना जर त्यांच्या पद्धतीत उत्तर दिलं, ते पूर्णपणे सरेंडर करतात. बरं. आज पण BA संस्कृत, MA संस्कृत हाऊसफुल आहेत. म्हणजे आम्ही जे इंडॉलॉजीचा अभ्यास करतो त्यामध्ये तरुणांची प्रचंड संख्या वाढते. डान्सर्स आहेत, नाटकातले लोक आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे ते काय करतायत. तर दूर का आहे, पुन्हा ते रिच्युअल्समध्ये खूप मोठे केले गेल्यामुळे, उपचार खूप मोठे केले गेल्यामुळे. पण दॅट इज नॉट ओनली विथ देऊळ, कसंही बघ ना, फॅमिली बघ. तरुण आईवडिलांपासून दूर आहेत का आईवडील तरुणांपासून दूर आहेत. माझं जे पुणं, अतिशय लाडकं पुणे माझं, आज वृद्धाश्रम वाढलेत की नाही, संपला विषय. तरी वृद्धाश्रमच नव्हते पुढे, त्या पुण्यात वृद्धाश्रमांचं गाव झालं आता पुणं माझं. मोठमोठे बिल्डर्स आजीजोबांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स बांधतायत. कारण ऑलरेडी स्कीम आहे. मग काय आहे, मग आजची पिढी आईवडिलांपासून दूर आहे का आईवडील दूर आहेत, या गोष्टी होणार. आपण आपला मार्ग काढतो शोधून. मला विचारशील, उलट तरुण लोक आणि लहान बाळं, मी प्रचंड प्रेमात आहे त्यांच्या. पुरुषोत्तम करंडक, फिरोजा करंडकामुळे त्याच्याशी मी अजून इन्व्हॉल्व पण असतो. मी पिडॅट्रिक डेंटिस्टच्या दवाखान्यात पोरांच्यावर बसलो असतो. त्यांचा भाव विश्व इतकं गोड आहे रे. पण त्यांना जर सांगितलं ना, सगळं जमेल. मला नाही वाटत दूर आहेत. मध्ये कसा एक अडथळा आहे, तो जरा क्रॉस केला ना, क्या बात आहे. म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह आहे. फ्युचर इज अमेझिंग, प्रश्नच नाही. तसं पुढच्या वेळी मंदिरात जाताना माणसाने 3 गोष्टी मुद्दाम बघाव्यात असं तुम्ही काय सांगाल? मंदिरात गेल्यावर पहिला मुद्दा, आपण दर्शन कसं घ्यायचं हा वेगळ्या बाजूलाच ठेवू. डोळ्यांनी काय बघा, तर मंदिर कोणाचं आहे हे बघायचं असेल तर म्हणतात ललाट बिंब. ललाट म्हणजे कपाळ, कपाळ, बिंब म्हणजे मूर्ती. मूर्ती, आरचा, बेर म्हणजे ते मूर्ती. तर ते द्वार शाखा असते, डोर फ्रेम. तू उभं राहायचं जाताना, मंडप आणि गाभारा 2 दारं दिसणार आहेत तुला. ओके, द्वार शाखा आहे. ललाट बिंबावर कोणे बघ, त्याच्यावर कोण आहे याच्यावर आतला देव कोणे कळतं. आणि सेम थिंग गाभारा. आजकाल तिथे गणपती दिसतो, आपण गणेश पट्टी असं म्हणतो. इट्स लाईक व्हायरल फिवर काही असलं तरी. तर गणेश पट्टी हा फार ढोबळ शब्द झाला. तर इथे गणपतीच दिसतो मला दोन्ही डोर फ्रेम्सवर. आणि आज गणपती नसेल तर ते देऊळ यादव काळानंतरचं आहे, डायरेक्ट 1200-1300 ऑर्ड नंतरचं देऊळ आहे. त्याच्या अलीकडे जो गाभाऱ्यात देव आहे ना, तो तिथे कोरला जायचा. तर ललाट बिंब फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. द्वारपाल, द्वारपाल कोण आहेत, ते शैव आहेत का वैष्णव आहेत, का त्या द्वारपालिका आहेत, ज्या देव आहे का देवी आहे बेसिक. मग शंकर आहे का विष्णू आहे. द्वारपाल कोण आहेत बघावे, ललाट बिंब कोणे बघावं, हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि नंतर बेर म्हणजे मूर्ती, प्रश्नच नाही. 3 गोष्टी बघाच बघा. मंदिर बघणं आणि देव बघणं यातला फरक एका वाक्यात सांगायचा झाला तर? लताबाईंचं गाणं ऐकणं येते, तर बघणं येतच नाही, काही अनुभूती येत त्या. म्हणजे ऐकायचंच आहे, बघायचं नाही आहे. म्हणजे अनुभूती येते, आणि अनुभूती इथून असते. बरोबर आहे. विज्ञानात नसतं ते, श्रद्धेचा भाग येतो. आणि माझ्या दृष्टीने लताबाईंचं गाणं एकच आहे की नाही, मंदिर आणि देव वेगळं नाहीच आहे. त्याच्यामध्ये नियम पाळून केलं तर कळणार आहे. आणि मारगप्पाच्या प्रेक्षकांसाठी मंदिर कसे बघावे यावर तुमचा अंतिम संदेश काय असेल? संदेश जरा मी कोण लागतोय अरे, संदेश फार मोठं करायचं. संदेश एकच सांगेन, मनापासून आवडतंय. देऊळ हे फक्त बुवाबाजीचं प्रकरण नाही, जे मला सांगितलं गेलं तसं. देऊळ स्ट्रक्चर हे कॉस्मॉसचं स्ट्रक्चर आहे, आणि त्यात ऊर्जेचं स्थान आहे. तर त्याला भेटायला जाताना त्या विशिष्ट व्यक्तींशी चर्चा करा, आणि मग जा, आणि थोडं सरेंडर होऊन जा. काही शिकायला असं नाही, पण सरेंडर व्हा. मला सगळं माहितीच आहे असं ओढून जाऊ नका.
सरेंडर होऊन गेलं की देऊळ तुमच्याशी बोलेल आणि बोलतंच. सर, महाराष्ट्रातली स्पेसिफिकली म्हणजे आपल्या पुण्यातली आणि महाराष्ट्रातली अशी कुठली मंदिरं आहेत का जी म्हणजे आपण प्रेक्षकांना आपल्या सांगू शकतो की ती आवर्जून पाहावी? अरे क्या बात आहे. हां, आता आर्किओलॉजिकल किंवा इंडॉलॉजिकल स्टाईलनी म्हणशील की वाव फॅक्टर पण आणि भारी पण आणि इतिहास पण प्राचीन. बरोबर. तर यादी आमचं मंदिर सांगतो. तगर नाव, आता तेर म्हणतो आपण त्याला, उस्मानाबाद जवळचं आहे. तिथे मात्र 4-5व्या शतकातलं एक देऊळ आहे. बरं. वेगळ्या प्रकारचं आहे. आता नेत्र सुखद असं नाही आजच्या प्रकारे आपण बघतो ते, पण इतिहास आवडत असेल तर डेफिनेटली तेरचं एक ते देऊळ अप्रतिम आहे. बाकी मला म्हणशील वाव हा पण फॅक्टर आहे. आणि आजच्या भाषेत माझी सॅटर्डे संडे पिकनिक पण ट्रिप पण होऊ शकते. अशी असली तर 3 देवळं नक्की बघा म्हणून सांगतो की जी 11व्या शतकातली, 10व्या-11व्या शतकातली बांधीव देवळं, म्हणजे लेणी हा वेगळा मुद्दा आहे. बांधीव कन्स्ट्रक्टेड म्हणजे 1000-1100, 11 आणि 12वं शतक. कुठली आहेत 3 देवळं की वी शुड नॉट मिस? नंबर 1 म्हणजे सिन्नर नावाचं गाव आहे बघ, पुणे नाशिक रोडवर. गारगोटी म्युझियम आहेच तिकडे, पण सिन्नरचं गोंदेश्वर नावाचं देऊळ आहे. बरं. तरी बाजूला ऐश्वरेश्वर पण आहे छोटंसं, अप्रतिम. तर गोंदेश्वर इतकं सुंदर पंचायत आणि अफाडच प्रकार आहे. तर गोंदेश्वर सिन्नरचं बघावं. त्याच काळाशी थोडं अलीकडे पलीकडे म्हणशील तर खिद्रापूरचं कोपेश्वर, नरसोजीवाडी आपल्या कुरुंदवाड जवळचं कोपेश्वर बघायचं. आणि अंबरनाथचं शिवालय. हां, ही 3 मंदिरं आत्ता अशी आहेत की ती बऱ्यापैकी उभी आहेत, चांगल्या अवस्थेत आहेत, लिव्हिंग टेम्पल आहे. आणि सांगायला हेतू असा की ती 1000-1100 मधली आहेत, 11व्या शतकातली आहेत. त्यामुळे सिन्नर, गोंदेश्वर, कोपेश्वर खिद्रापूरचं आणि शिवालय अंबरनाथ ही बघितलीच पाहिजे. आणि लेणी म्हणशील तर अजंठा आहे, वेरूळ आहे. लेणी म्हणशील तेवढे आहेत कारण बसाल्ट आहे आपला, सह्याद्री आहे तो, ट्रेड रूटवरचा ट्रेड रूट आहे आपला, तो मार्ग आहे. बसाल्ट हा एक पाषाण असतो, तर तिथे खूप लेणी आपल्याकडे महाराष्ट्र तसं समृद्ध आहे. हां, कारण बसाल्ट आहे ना. सो बाकीच्या ठिकाणी ग्रॅनाइटचे डोंगर असतात, काही ठिकाणी आता हम्पीला बघ दगड एकत्र आहेत, किष्किंधा आपण जे आज म्हणतो त्याला. तर बसाल्टचा एक गुणधर्म आहे की तो खालपासून वरपर्यंत एक दगड असतो, त्यामुळे तो लेणी कोरता येतात, त्यात खणता येतात. लेणी आहेच. वेरूळ अजंठा तर काहीच्या काही, एलिफंट आहे मुंबईची, पन्हाळे काजी आहे, कान्हेरी आहे, घारापण, तो इश्यूच नाही. लेणी वाटेल असंख्य आहेत. क्या बात आहे. पण सगळे बघणार. आणि ही 3 देवळं मात्र बघच बघ असं मला वाटतं. बरं. अजून भारतातलं काय सांगू शकाल? भारतात बघायची झाली तर मला विचारशील भारतात म्हणशील तर साऊथ म्हणजे आज कांची, वरती काशी, आणि पूर्वेकडचं ओरिसातलं भुवनेश्वर, याला सिटी ऑफ टेम्पल्स म्हणतात. सिटी ऑफ टेम्पल्स खूप आहे रे, खूप आहे. म्हणजे मला विचारशील साऱ्या भाषेत जर मला ते असं करायचं झालं, काय म्हणतो तुला, सॅग्रिगेट करे की एक धागा काढायचा झाला प्रकार, तर आवर्जून सांगेन तुला जर राजेशाही थाट बघायचा असला, मॅग्नॅमिनस, की जे पुस्तकात दिलंय तेच त्यात दिसतं, तर तमिळनाडू. ओके. म्हणजे असं आपण डिवाइड करू की राजेशाही आहे, बिग थिंग आहे, पण पुस्तकातलं आहे, खणखण इथे दिलंय ते स्क्रिप्चरीज तमिळनाडू सगळीच. तंजावर असेल, कांची असेल, वाटेल खतरनाक देवळं. दुसरं तुला बघायचं आहे एलिगन्स, राजेशाही पण एलिगन्स, तर मग चालुक्यांकडे आहे. आईहोळे पट्टदकलू बदामी येते, एलिगंट आहे. मात्र हा राजेशाही आहे, माझ हे एलिगन्स आहे. उत्कल म्हणजे उत्तम कला, आपण राष्ट्रीयात म्हणतो ना द्राविड उत्कल बंग, त्यातलं उत्कल म्हणजे ओरिसा. हा, तर भुवनेश्वरची देऊळ आहेत. क्या बात आहे, कला ॲट इट्स बेस्ट. काहीच्या परशुरामेश्वर, मुक्तेश्वर, लिंगराज, कोणार्क, काहीच्या काही देवळ आहेत ती, म्हणजे कला आणि विज्ञान. उत्कल, तू आर्टिस्ट तिकडे जा. तसं म्हणलं, परत रिकॅप काय, राजेशाही थाट बघायचा आहे तमिळनाडू, एलिगन्स बघायचं आहे, गुलजार स्कूल ऑफ थॉट बघायचा आहे तर चालुक्य, उत्कल कला, हाईट ऑफ कला बघायची आहे तर ओरिसा, आणि उत्कटता तुम्ही दत्तवाला आहे बाबा. काही म्हण की हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळवण, की हा जो प्रकार आहे की मी तो वेगळा उत्कट आहे, हायली येते, तर खजुराहो. ओके. वाव. तर हा जो वेगळे, पण तुझ्या माइंडसेटप्रमाणे देवळं बघायला पोत्याने येत रे. पण तू ठरव, उत्कटता बघायची, कला बघायची आहे, त्यातलं विज्ञान बघायचं आहे, राजेशाही थाट बघायचं, एलिगन्स बघायचं आहे. तुझ्या जे मूड स्विंग प्रमाणे देव आहेत ना देवळं समोर. इतका सगळा प्रकार आहे भारतात. आणि अजून आपल्या हिमालयातल्या म्हणजे हिमाचल मधल्या देवांबद्दल काय सांगाल? सुंदर केदारनाथ आहे किंवा बद्रीनाथ, ही स्थानं ही स्थानं देवळापेक्षा ती स्थानं आहेत ना आपली. आता हे 4 धाम आहेत आपले. तर आपला धर्म परत सांगतो की ध्रुधारतीचा विशिष्ट धारणा शक्ती म्हणजे धर्म. तर
आपल्या भारतात एक कॉमन काय आहे पहिल्यापासून, भरतवर्ष शब्द जो होता ते अगदी पण विष्णू पुराणात काय लिहिलंय, भागवत पुराणात एक मेरू पर्वत आहे, इमॅजिन ॲक्सिस ऑफ रोटेशन, 1,00,000 योजन. आपण बोलूच यार खतरनाक विज्ञान आहे ते डिझाईन आहे बरं का ते. 1,00,000 योजन आहे. एक योजन म्हणजे 9 ते 11 मैल साधारण. त्या 1,00,000पैकी 84,000 वरती आहे, 16,000च खाली आहे. तो कळतोय, कळणार. म्हणजे टेकू पर्वत, जर तंबूत राहिला, तंबू जर करत अशी असताना आपण खिळा असा मारतो तर तंबू टिकणार आहे. तो पर्वत कोसळतोय, 4 बाजूने 4 मर्यादा पर्वत आहेत. असं वर्णन आहे की मेरू, दक्षिणेला गंधमादन, दक्षिणेला मानसरोवर, दक्षिणेला कैलास, दक्षिणेला भरतवर्ष. असं दिसतं ना चित्र. आणि विष्णू भागवत पुराण आहे, माझ्या मनात कविता नाही येत या, तर दॅट वे म्हणशील तर त्याचं पर्कोलेट आलं. त्या ठिकाणी स्थानं तयार झाली तर त्यांची. मग 4 धाम आहेत, केदारनाथ आहेत. म्हणून परत केदारचा अर्थ काय आहे, शंकर म्हणजे काय, भुसभुशीत आणि अतिशय सुपीक जमीन. आय वॉन्ट से भुसभुशीत, सो सॉरी, सुपीक जमीन म्हणजे नुसतं पाणी शिंपड, कमी कष्ट कर तरी सुजलाम सुफलाम पीक येतं, त्याला केदार म्हणतो आपण. तर केदारनाथ आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणचे स्थान महात्म्य वेगळे खूप आहे रे. माझं म्हणणं आहे की देऊळ आणि देव याचा अर्थ जर कळला, त्या ऊर्जेला, ऊर्जा, व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सी यालाच मी आकार दिलेले आहेत. आणि आकार मी हातपायचं का देतो, कारण मला वाटतं त्या ऊर्जेने मला कवेत घ्यावं, नेणं गालगुच्चा घ्यावा, डोक्यावर हात ठेवावा, मी त्याच्या कवेत जावं, मी त्याच्या मांडीवर झोपावं ऊर्जेच्या, म्हणून मनुष्य रूप दिलंय. एक होते संत, म्हणजे अतिशय मी त्यांना फॉलो करतो, ते संत ज्ञानेश्वर. ते काय वेगळे होते, ते साधना मार्गात असतात. त्यांना काय रचना बघ ना माऊलींची, काय म्हणतात ते, अवचिता परिमळू. त्यांना कळलं की अरे सगळं काही नव्हतं, असं वास कुठून आला, आणि परिमळ यार हा सुवास आहे बॉस, तो आला. त्यांना कळलंय ईश्वर काय आहे. तुला ईश्वर असंच पाहिजे, ईश्वर मला असंच पाहिजे, ईश्वर मला अशीच पाहिजे देवी. आपण आकारात अडकलो सगळे, तो इश्यूच नाही त्याच्यात. त्याच्यामुळे शेवटी अनुभूती आहेत प्रत्येकाच्या. हे लक्षात ठेवता ऊर्जा काय आहे आणि त्याला मी कसं आत्मसात करायचं आहे कळलं, तेव्हा हे आकार कळतात, मग देव बोलायला लागतो. ते कळल्यावर सोपं होतं आयुष्य, असं मला वाटतं. अजून परदेशामधलं कुठलं सांगाल देऊळ? परदेशात मला म्हणशील तर भारताबाहेरचा भारत असं म्हणत तर कंबोडियाला म्हणतो. बरं. आपल्या इव्हन इंडोनेशिया, जावा बाली सुमात्रा, तिथे प्रंबानन नावाचं देऊळ, अप्रतिम साईट आहे. बोरोबुदूर प्रचंड मोठी बुद्धिस्ट साईट आहे. बालीत खूप देवळ आहेत, हिंदू देवळ खणखणीत आहेत. तर भारताबाहेरचा भारत, त्याला पूर्वी लोक ग्रेटर इंडिया म्हणायचे कंबोडियाला. आपण ग्रेटर इंडिया शब्द थांबवला, कारण ग्रेटर शब्द आला ना त्याच्यामध्ये बंधुत्व येतं, म्हणजे जर आपण अधिकार गाजवल्यासारखं. आपण कधी साम्राज्यवादी नव्हतो, आपला देश थोडं बाहेर नाही गेलेलो, फाईन, पण आपलं कल्चर रुजले तिकडे, म्हणून इट इज कॉल्ड एज भारताबाहेरचा भारत. त्यामुळे जावा बाली सुमात्रा, इंडोनेशिया आजच्या साध्या भाषेत, आणि कंबोडिया देवळं वेगळीच आहेत. दुनिया वेगळी आहे, ती देवळं वेगळी आहेत. तर कंबोडियातलं सगळ्यात छोटं देऊळ आहे जे आम्ही दाखवतो, आपण जे रुटीन हेरिटेज मॅपवर जे आहे ट्रिपच्या, ते बांतेसराय नावाचं देऊळ आहे. बांतेसराय ते छोटं देऊळ 93 एकरमधलं आहे. ओके, छोटं देऊळ आहे ते. आणि जे अंकोरवाट आहे ते 411 एकरमधलं आहे रे. म्हणजे मॅग्नॅमिनन्सचे शब्दच संपतात तुझे, की भीमरूपी नाही म्हणलं, याच्यावर मोठं असतं, मोठं ते ठला होईपर्यंत वाट लागते. आणि ते सगळं शास्त्र दिसतं त्याच्यात, विज्ञान दिसतं, की मग नारायणाचा अर्थ काय, केशवाचा अर्थ काय, मध्ये बाजूला पाण्याचे खंदक का आहेत, तो क्षीरसागर का, वेगळे प्रकार आहेत. प्रत्येकाला आवडो. तसं कोणार्क, आपलं कोणार्क ही आज ते 27 जानेवारी 1258 साली ते प्राणप्रतिष्ठापना झाली. मग तो कसा होता तर श्लोक सापडतात की अग्निकोण कसा होता, अग्निकोण झाला, सूर्याचा प्रकाश कसा आत आला, माघ महिना होता, 15 होता, मग सप्तमी कशी होती. अरे अमेझिंग आहे. म्हणजे गणित आहेत ना, म्हणजे शेवटी कळतं तुला की 5 एलिमेंट्स, त्यालाच ऊर्जा म्हटलंय मी, त्यालाच देव म्हटलंय ऋग्वेद काळापासून. त्याच माझ्या देवतांना तुझ्यापर्यंत आणायचं आहे मला. कसं आणू? त्याच्या मी कंबोडियात जातो, कुठे लांब पिकनिकला जातो. तर मी इथे गेला असताना तेव्हा आय डू कॅरी गुलोडी महाराजांचा फोटो, आय डू कॅरी ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो माझ्याबरोबर. तो फोटो म्हणजे गुलोडी महाराज आहेत का, ते फोटो म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहेत का, नाही, त्यांची आठवण घेऊन जातो की नाही. बरोबर, ती ऊर्जा आहे मला आवडणारी. ओके, आणि तिथं एक स्वेटर असतो तोच घेऊन जातो. कंबोडियात घामाने डबडबला असतो, पण याच्यात स्वेटर असतो, आजीची आठवण, आईची आठवण असणारा. हे जसं मी रूपक कॅरी करतो की नाही, तर मूर्ती हे रूपक आहेत, मूर्ती हे सिम्बॉल आहेत. हे कळलं की सोपं होईल आयुष्य. पण 1-2 पिढ्या जातील अजून. आणि माहिती नाही मी बोललं पाहिजे की नाही, आत्ता बोलतो, तुम्ही नंतर पाहिजे तर ठेव किंवा एडिट कर. हे का झालं माहिती का, हे खूप मोठं आहे. म्हणजे हे वैयक्तिक सुद्धा आयुष्यात सगळ्यांना शेअर करा. 1818 साली आपण हरलो, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जिंकली. 1812 साली माझा अतिशय आवडता
आमचा कालिंजर किल्ला पडला मध्य प्रदेशमधला खजुराजवळचा, आणि 1818 आपण हरलो शनिवारवाडा. देन ईस्ट इंडिया कंपनी स्टार्टेड रुलिंग इंडिया. 1818 ते 1834 16 वर्ष साहेबांनी फक्त अभ्यास केलाय. हे तर शब्द सांगतो जॉन मॅकॉले, मोठं नाव आहे साहेबांचं, तुम्ही कुठेही काढू शकता, विकिपीडियावर मिळणार आहे तुला. इंडियन एज्युकेशन सिस्टीम 1834 काढ, रडायला येईल. त्यात वाक्य तशी की त्या काळात भारतवर्ष शब्द वापरलाय. 2 भाषा राजभाषा आहेत, म्हणजे इलिट लोकांच्या. वायव्य नॉर्थ वेस्टची, आज पाकिस्तान अफगाणिस्तान एरिया आहे, नॉर्थ वेस्टची लोक पर्शियन बोलतात आणि पॅन इंडिया संस्कृत बोलतो. आणि त्याचे जास्त डिटेल सांगत नाही, त्यांनी असं सांगितलंय कारण त्यांनी शोधलीत की राणा प्रताप का आले, शिवाजी महाराज का झाले. त्यांना कळलंय की नोबडी हॅज प्लेड विथ आवर ब्रेन्स, फक्त अत्याचार करून निघून गेलेले आहेत. अमेझिंग. आपल्याला जी या भाषेत बोलणं चुकीचं आहे, पण गेम पडली, हीच भाषा आहे माझ्यावर. आणि काय केलं माहिती आहे का, 2 वर्ष तू वाचस. त्यांनी असं सांगितलंय, हे स्नातकांना म्हणजे हे ग्रॅज्युएट्स तुम्हाला 2 वर्ष आम्ही देतो. 2 वर्षांनी ऑल द डिग्रीज इन पर्शियन अँड संस्कृत विल बी डिरेकग्नाइज. तुझ्या डिग्रीज काढून टाकू, नोकरीवरनं काढण्यात येईल. 1836 सालापासून द लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन शुड बी ओनली इंग्लिश. आणि हे ब्रिटिश गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहे, गॅझेटेड आहे हे डायलॉग्स. त्याला विचारलं तिकडे त्यांची कोण असेल प्रमुख राणी, म्हणजे माहिती नाही कोण प्रमुख जे असेल, बाबा आपलेच पैसे वाढतील ना, आता कॉलेज चालू करायला लागतील, मतलब अनेक गोष्टी चालू करायला लागतील, टू टीच देम इंग्लिश. तर त्यांनी सांगितलंय हे का करायचं, तर दे शुड रीड व्हॉट वी वॉन्ट देम टू रीड. हे दुर्दैव आहे, हे बोल्डमध्ये लोकांना म्हणजे वाचा म्हणून सांगतो. त्यांनी लिहिलंय आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटचं आहे की दे शुड रीड. आपल्याला जे पाहिजे तेच त्यांनी वाचलं पाहिजे, संपला विषय. आणि मग पूर्णपणे इंडियन हिस्ट्री, इंडियन नॉलेज सिस्टीममधलं विज्ञान वॉज रिप्लेस बाय मिस्टिसिझम. की माझ्या देवीला 8 हात आहेत, माझ्या देवाला 3 डोके आहेत असं नाही आहे. माझ्या देवीला 8 हात नाही आहेत. ती देवीचं मी अनेक ठिकाणी नाचून बसून दाखवतो, ती येते आणि ते काळवीट आलंय, शिंगाना विष ते भोसकत चाललंय, धनुष्यबाण काढते, ती मारलं, मग तो नाग बोलून येतो, दुसऱ्या पोझिशनला आहे, हत्ती आला 3री पोझिशन, आणि सगळ्यात छोटी ही पोझिशन. इथे 4 राक्षसांना वेगळ्या आकारात 4 प्रकारे मारलंय. हे आमच्या लोकांनी एका फ्रेममध्ये टाकलंय म्हणून ती अष्टभुजा झाली. पण हा थॉटच यांना माहिती नसल्यामुळे असं होतं. आपल्याकडे मला विचारशील तर अजून 2 जनरेशन जातील. तर साधा सरळ मुद्दा बघ, म्हणजे आजकाल ते वैज्ञानिक लोक टाईमलाईनबद्दल बोलतात, नो डाऊट दे आर ऑल्सो राईट. पण ढोबळपणे बघ ना, ढोबळपणे, की तुम्हाला पण सांगतो आय मे बी रॉंग, पण ढोबळपणे. वेन आय फ्लाय टू दुबई, वेन आय फ्लाय टू मस्कत, आपण शिस्तीत काय सांगतो रे, वेन आय वेन टू मिडल ईस्ट, तर ते टाईम झोन वगैरे म्हणतात, नो डाऊट त्याच्यात. पण ढोबळपणे मिडल ईस्ट कसं, मी कुठे जातोय, माझ्या पूर्वेला का पश्चिमेला उडतोय, शाळेला मुंबईतनं उडताना उलटो भलतीकडेच मी जातो, पश्चिमेला, पण मी सांगतो की मिडल ईस्ट. कारण वेन ग्रेट ब्रिटन वॉज रुलिंग दॅट वॉज मिडल ईस्ट, इंडिया वॉज ईस्ट अँड कंबोडिया वॉज फार ईस्ट. आपल्या जहनमधनं साहेब जाणार नाही इतक्या लवकर, म्हणजे नाहीच जाणार आहे. त्याच्यामुळे तुला मलाच हळूहळू एक एक सेपरेट करायला लागणार आहे. तर फक्त हे धडधड सांगून उपयोग नसतो. इट शुड पर्कोलेट, की भारताबाहेरचा भारत विषय का, की वेन संस्कृती पर्कोलेट होते ना, ती अशी मस्त वगैरे सुजलाम सुफलाम होईल. इट विल टेक टाइम, पण इट विल हॅपन टुडे ऑर टुमॉरो. आणि एक शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्ही जे हे टूर्स वगैरे नेता त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? जाऊ दे, तो प्लॅटफॉर्म वेगळा आहे, कशाला तरी. पण नाही, पण तुम्ही नेता म्हणजे नेतो. कारण मला जेव्हा जाणवलं, मी एका कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट राहिलेलो आहे, प्रोफेसर म्हणून काम केले, मला जाणवलं की आपल्या इव्हन मेडिकल डेंटलमध्ये सुद्धा रिसर्च पेपर्स कमी असतात. मग तुळस अमेरिका पळवते, हळद अमेरिका पळवते वगैरे, मग आपण परत आणतो भांडे करून, दॅट्स फाईन. तसं आपल्या हिंदू मंदिरांवरती त्या मूर्तींचं डिकोडिंगबद्दल कामच झालेलं नसते. कुठे म्हणतोय मी, रिसर्चबद्दलचं जे कोणी केलं असेल, समटाईम्स प्री कन्सिव्ड माइंडनी विशिष्ट नॅरेटिव्हसाठी पण करू शकलं असेल. पण मला असं वाटतं की आपण करावं, आपण ते केलंच पाहिजे असं मला मनापासून वाटायला लागलं. आणि म्हणून आम्ही टूर्स चालू केल्या. आणि या टूर्स मला म्हणशील तर अनेक ठिकाणी जातो. माझा एक एन्शंट ट्रेल नावाचा ग्रुप आहे, गिरीनाथ भारदे नावाचा मित्र आहे, त्याची कंपनी आहे ती एन्शंट ट्रेल्स, आणि मग त्यातून आम्ही हेरिटेज टूर्स कंडक्ट करत असतो. बरं सर. आणि हल्ली तरुणांना साऊथच्या मंदिरांचं फॅसिनेशन खूप आहे,
तर तसंच कोकण भूमीतलं असं कुठलं प्रख्यात मंदिर आहे का जे पाहायला हवं? मला म्हणणे बघ, प्रख्यात सुद्धा आपापला आहे, पाहिलंच पाहिजेत ना. अख्खा पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा प्रचंड समृद्ध आहेत. त्याच्यामुळे तू मग कणकवलीला जा, तू संगमेश्वरला जा, तू कुठेही जा ना, अख्खा पश्चिम किनारा आहे. एक दिवस सांगून दुसऱ्याला अपमान नाही करता येणार, म्हणजे काही संबंधच नाही. तर पश्चिम आणि पूर्व किनारा पूर्वी ट्रेड रूटसाठी तिथून लोक येणार आहेत. असा भारत आहे. इकडे पाकिस्तान हा अरबी समुद्र आहे आणि हे बंगालची उपखंड. इकडून लोक येणार, इथे येणार, क्रॉस करणार आणि पूर्व किनारपट्टीवरनं कंबोडिया आणि मलेशियाला किंवा इंडोनेशियाला जाणार आहेत. साधा सरळ. तर पश्चिम किनारपट्टी पूर्व किनारपट्टी अतिशय समृद्ध आहे आपली. आणि तरुणांना साऊथचं फॅशनेशन आहे याचं एकूण ते कारण आहे. इथे मात्र मी बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं. या प्लॅटफॉर्मवर बोलणं चुकीचं आहे. आपणच कारणीभूत होतो. आपल्याकडे साऊथसारखे ट्रॅडिशन फॉलो करतो आपण. नाही. मी दवाखान्यात अष्टगंध लावलं की लोक म्हणतात तुम्ही देव मानता का? मी बुक्का लावून कुठे गेलो की हे कशाला लावतोस म्हणतात. साऊथ सारखे आपण ट्रॅडिशनल नाही. मी हिंदू आहे, मी सनातनी आहे, माझ्या धर्मावर अधिक प्रेम आहे हे सांगायला आम्हाला लाज वाटते. तर मी गणित करतो काही. आणि नॉर्थ इंडियासारखे आपण कटथोट तरी आहोत. बाईक करून मॅच जिंकतो नाही. एक युवराज किंवा कोहलीच समोर लागतो आणि खाली द्रविड किंवा कुंबळेच कोणतरी लागतो. लक्ष्मण मी आहे रे, रडू नकोस मी लढतो. दोर तुटलाय, बाप कापला, मी दोर कापून टाकलेत, मी उभा राहतो इथे. हा जो एक किलिंग इन्स्टिंक्ट पण आमच्याकडे नाही. ही थोडी दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं की नॉर्थसारखं किलिंग इन्स्टिंक्ट नाही आणि साऊथसारखं ट्रॅडिशनला आपण धरून राहत नाही. त्याच्यामुळे आजचा आपला महाराष्ट्र देश आहे, कितीही प्रेम कर, मी प्रचंड प्रेम करतो सह्याद्रीवर, शिवाजी महाराजांवर प्रचंड प्रेम, ज्ञाना तुकाराम म्हणजे तुकोबा महाराज प्रचंड प्रेम आहे माझं. पण कॉमन मॅनला नाही हे कारण बाहेर आणलंच नाही गेलं अजून ना. याच्यात थोडं राजकारण, समाजकारण फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. साऊथमध्ये, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये बाकी त्याचं राजकारण काही असेल पण हेरिटेज साईटची काळजी फार छान घेतली गेली. ती आपल्याकडे घेतली जात नाही. घेतली जात नाही ही फॅक्ट आहे. तू वेरूळच्या बाहेरवर दंगा कसा असतो बघ, किंवा कोल्हापूरच्या बाहेर जावर दंगा कसा होतो. आणि दुसरा मोठा मुद्दा नॉट ओनली इथे महाराष्ट्र, आपल्या भारताबद्दल मी सगळ्यांना तुम्हाला रिक्वेस्ट करेन मनापासून, आपल्या सगळ्याच दर्शकांना आणि मनापासून असतं की मला प्रश्न विचारला जातो की हे बदलेल का? तर कधी बदलेल माहिती आहे का? तुम्ही चालू करा. हेरिटेज साईट्स आणि तीर्थक्षेत्र ह्यांना हॉलिडे साईट्स म्हणणं बंद करा. आपण जेव्हा तीर्थक्षेत्र आणि हेरिटेज साईट्सना हॉलिडे साईट्स म्हणतो, सुट्टीची ठिकाणं, संपलं. हेरिटेज साईट्स आर नॉट ॲट ऑल सुट्टीची ठिकाणं, प्रश्नच नाही. त्यांच्या याच्याप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे. गोवा, महाबळेश्वर सुट्टीची ठिकाणं आहेत. हेरिटेज साईट्स आणि देवळं वगैरे हेरिटेज ठिकाणं, सॉरी हॉलिडे ठिकाणं होऊच शकत नाही. आपण पिकनिक स्पॉट्स म्हणलंय. सो व्हेन हेरिटेज साईट्स वी स्टॉप कॉलिंग द पिकनिक स्पॉट्स, जग वेगळं होईल. ते बाकी सगळीकडे, आपल्याकडे नाही येते. बरोबर. आणि तुमचा देव फालतू आहे, तुमची देवळं फालतू आहे असं आम्हाला ज्यांनी सांगितलं जॉन मॅकॉलेनंतर, ते स्वतःचा देव फॉलो करतातच चकचकीत कपड्यात जाऊन. बाकी कुठल्या देवस्थानात तू पाहिला शॉर्टवर गेलेला माणूस नाही. फॅक्ट आहे. तर ज्यांनी सांगितलं तुमचा देव फालतू आहे रे, हे बंद करा, काही नसतं रे, काय करूच नका, ते लोक स्वतःचा देव डिक्टो डेकोरम आणि छान करून मेकडेक करून जातात तिकडे. आपण हे दुर्लक्षित करतो ना. असो, म्हणून आपला मेंदू घाण पडलाय जॉन मॅकॉलेपासून, निघेल तेव्हा निघेल, होईल चांगलं. ओके. आजच्या गप्पांमधून एक गोष्ट नक्की लक्षात येते, मंदिर बघणं म्हणजे फक्त देव पाहणं नाही तर स्वतःकडे पाहणे. तुम्हालाही असं वाटत असेल की मंदिरात गेल्यावर काहीतरी बदलायला हवं तर हा एपिसोड नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही मंदिर कसं बघता. पुन्हा भेटूया पुढच्या मार्गप्पामध्ये. तोपर्यंत पाहत राहा पण समजून. धन्यवाद. राहुल दादा आज वेळात वेळ काढून मार्गप्पाच्या पॉडकास्टसाठी आले, त्याबद्दल आम्ही मार्गप्पा टीमकडून राहुल दादांना एक छोटीशी भेट देतो. आभारी. धन्यवाद. थँक्यू.